सर्वांचं या आजच्या आनंदी परिवार फाउंडेशन आयोजित या 14 दिवसीय कार्यक्रमामधील हा 5व्या सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, जसं की सुरुवातीला मी सांगतोच, की आपण काय करतोय, तर आनंदी परिवार, तुमच्या प्रत्येकाचा परिवार हा आनंदी परिवार बनावा, म्हणून आनंदी परिवार फाउंडेशन काम करते. आणि परिवार आनंदी बनवायचा असेल, तर सर्वात अगोदर स्वतः आपली सायकॉलॉजी फार चांगलं ठेवणं गरजेचं आहे. जर पाया मजबूत असेल, तरच त्यावरती आपण भिंती उभा करू शकतो, पिलर्स उभा करू शकतो. आणि आपल्या परिवाराचे पिलर्स आहेत आरोग्य, नातेसंबंध, पैसा आणि यश. जर पाया चांगला असेल तरच आपण चांगलं आरोग्य घरामध्ये ठेवू शकतो, नातेसंबंध सर्वांचे चांगले ठेवू शकतो, पैसा चांगल्या प्रकारे आपण घरामध्ये कमवू शकतो आणि यश, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रामध्ये यशाच्या शिखरावरती जाऊ शकता. आणि जेव्हा हा पाया आणि भिंती व्यवस्थित असतील तेव्हाच आनंदी परिवाराचं छत उभं राहू शकतो. आणि म्हणून हे सर्व व्यवस्थित बॅलन्स असणं फार फार गरजेचं आहे. यापैकी एक जरी पिलर ढासळला किंवा एखादा पिलर कमकुवत असेल तर संपूर्ण इमारत ढासळली जाते आणि त्या परिवाराला कधीही आनंदी परिवार म्हटलं जात नाही. तर यापैकी यश या भागावरती आपण काम करतोय. आनंदी उद्योजक, तुम्हाला उद्योजक बनवायचं आहे आणि आनंदी उद्योजक बनवायचे. आज कोणी सेल्फ एम्प्लॉयड असेल किंवा काही लोक स्टार्टअप करण्याचा विचार करत असतील, तर या सर्वांना उद्योजक घेऊन जाण्यासाठी आनंदी परिवार फाउंडेशन काम करते आणि आनंदी उद्योजक बनवते. यस, या गोष्टी आपण बऱ्याच वेळेस रिपीट केल्या, त्यामुळे मी आता याच्यामध्ये जास्त वेळ न घालवता पुढे जाणार आहे. जे येणार आहे ते येत राहतील, कारण 5:07 झालेले आहेत. आपण जास्त वाट न पाहणं कधीही चांगलं आहे. यस, नेहमी मी बोलतो, समाजसेवा करायची आहे तुम्हाला मित्रांनो, जे तुमच्याजवळ जास्त आहे ते द्या. इथं तुमच्याकडे काही 10, 15, 20, 25 असे काही मित्र आहेत की ज्यांना प्रचंड टेन्शन आहे, ते आम्हाला द्या. मी सांगितलं तुमच्याकडे जे जास्त आहेत ते द्या. परवा एका व्यक्तीचा मला कॉल आला होता, की सर माझ्याकडे व्याजाने पैसे आहेत, सो मी त्यातनं बाहेर कसं पडू? त्यांना सांगितलं तुमच्या सर्व मित्रांना कॉल करा आणि त्यांना सर्वांसाठी चांगली आयडिया सांगतोय, व्याजाच्या पैशातून बाहेर निघण्यासाठी. त्यांना सांगितलं तुमच्या सर्व मित्रांची यादी काढा आणि सर्वांना सांगा, की मी एक प्रोजेक्ट सुरू केला आहे, ज्यासाठी मला 30 ते 40 लाख रुपये लागणार आहेत आणि तुमच्या सर्वांकडून मला मदत मिळावी असं मला वाटतं. पण माझ्या प्रोजेक्टमध्ये पैसा गुंतवल्यानंतर साधारणतः 6 महिन्यानंतर मी तुम्हाला तो परत देऊ शकतो किंवा एक 7-8 महिने लागू शकतात. तुमची जेवढी शक्य होईल तेवढी हेल्प मला करा. मग कोणी 5,000 देईल, कोणी 10,000 देईल, कोणी 15,000 देईल, कोणी 20,000 देईल. ज्याच्याकडून जसे येतात तसे पैसे घ्या आणि अगोदर ते व्याजाचे पैसे देऊन टाका. असं मी त्यांना सांगितलं. आणि मित्रांचे पैसे आपण पुढच्या, कारण प्रत्येक महिन्याला त्यांना 40,000 रुपये काहीतरी व्याज जात होतं. सो तुम्ही प्रत्येक महिन्याला येणारा जो व्याजाला पैसा देतो ते मित्रांची मुद्दल म्हणून तुम्ही देऊ शकता. हे त्यांना मी आयडिया सांगितले आणि मग त्यांनी 2 आठवडे प्रयत्न केला आणि त्यांनी सांगितलं, "सर फक्त 15 ते 20,000 जमले. सगळेच लोक प्रॉब्लेममध्ये आहेत." म्हणजे त्या व्यक्तीच्या आयुष्यात काय होतं जास्त, तर प्रॉब्लेम असलेले मित्र होते. मित्रांनो, तुमचे मित्र सुद्धा तुमच्याजवळ असे पाहिजेत, की अचानक तुम्हाला अडचण आली, तर त्यांच्याजवळ प्रचंड पैसा असला पाहिजे. जे तुम्हाला मदत करणारे लोक असले पाहिजेत, असे मित्र बरोबर ठेवा. काही लोक म्हणतात आम्ही मनाने फार चांगले आहेत वगैरे, वगैरे, वगैरे. पण अडचणीमध्ये मन उपयोगाचं नाही ना मित्रांनो. तिथे पैसा पण उपयोगाला आला पाहिजे. सो मनाने चांगले असणारे पण काही मित्र पाहिजेत आणि पैशाने चांगले असणारे पण पाहिजेत. जेणेकरून अडी-अडचणीला तुम्हाला उपयोगाला येतील. सो मी सांगितलं तुमच्याजवळ जे जास्त असेल ते मला देऊन टाका. तुमच्याकडे तसे मित्र जर असतील की जे प्रचंड अडचणीमध्ये आहेत, तर त्यांचे नंबर या मोबाईल नंबर 75@gmail.com वरती पाठवून द्या. जेणेकरून ते अशा प्रोग्रामचा लाभ घेतील. आणि आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. समोर नंबर दिलेला आहे 8530565910 याच्यावरती. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आनंदी परिवार हा जो युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. येस, राजेंद्र सरांचा मेसेज आला की येस रिअली. मी खरंच सांगतो तुम्हाला, मी तुमच्या आजूबाजूला पहा, तुमचे मित्र कसे आहेत आणि त्या मित्रांची जशी अवस्था असते ना, आपल्या आजूबाजूला आपल्या जे दररोज 3 माणसांबरोबर आहे, एक लक्षात घ्या 3 लोक ज्यांच्याबरोबर तुम्ही जास्तीत जास्त वेळ वाया नाही म्हणता येणार, तुमचा वेळ घालवता असे किती लोक आहेत असे जवळपास. त्यापैकी जास्तीत जास्त ज्या लोकांबरोबर तुम्ही असता असे 3 लोक पहा. आणि मित्रांनो, त्या 3 लोकांचा तुमच्या जीवनावरती जास्त परिणाम असतो. त्या 3 लोकांचा. आणि जर ते 3 लोक प्रॉब्लेम मध्ये असतील तर तुम्ही सुद्धा 100% प्रॉब्लेम मध्ये असणार. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की आपला जास्तीत जास्त वेळ हा अशा लोकांमध्ये गेला पाहिजे जे यशस्वी आहेत. आणि तुमच्या जीवनामध्ये तसे 3 मित्र पाहिजेत आणि त्याच लोकांबरोबर जास्तीत जास्त वेळ वाया घालवायचा. जर नसतील तर मित्रांनो, आता सध्याचे मित्र बदला किंवा तुम्ही श्रीमंत बना. तुम्ही श्रीमंत बना, मग तुमच्या आजूबाजूला तसे श्रीमंत लोक येतील. लोक तुमच्याकडे मैत्री करण्यासाठी येतील. कधी कधी आपल्याला वाटतं की अरे मी गरीब आहे, मग मी श्रीमंताची मैत्री करायची, ते मला टाळतील वगैरे वगैरे. ठीक आहे ना, तुम्ही श्रीमंत बना, ते लोक तुमच्याकडे येतील. कारण तुम्ही श्रीमंत असणार आहे, तुमच्याबरोबर मैत्री करा असं त्यांना वाटेल. पण सुरुवात स्वतःपासून करा मित्रांनो. आणि आपल्या आजूबाजूला जे कोणी लोक असतील त्या लोकांपासून
तुम्ही काय घेता हे फार महत्वाचं आहे. माझ्या मोबाईल लिस्टमध्ये सुद्धा क्वचित क्वचित 1-2 लोक असतील जे जॉब करतात. बाकी सर्व लोक बिझनेसवाले आहेत. सगळे लोक बिझनेसवाले आहेत. सो तुमच्या मोबाईल लिस्टमध्ये कोण आहेत? हे फार महत्वाची गोष्ट आहे. येस, सो तुमचे जेवढे काही मित्र असतील त्यांना आमच्याकडे पाठवून द्या. आणि जर तुम्हाला आमच्यासोबत हे समाजकार्य करायचं असेल तर मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की संघटक पदी सध्या नेमणूक करतोय. संघटक पदी तुमचं चांगलं काम असेल तर मग तुम्हाला कार्याध्यक्ष किंवा जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष अशा प्रकारचे पद मिळत जातात. सो ज्यांना वाटतं आमच्यासोबत काम करायचंय त्यांनी तुमचं नाव, शहराचं नाव, मोबाईल नंबर आणि ज्या शहरामध्ये तुम्ही आहात त्या शहरामध्ये कुठल्या ठिकाणी तुम्हाला काम करायचंय ते एक मेसेज तुम्ही आम्हाला करू शकता किंवा इथेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकलं तरीही चालेल की नाव, शहराचं नाव, मोबाईल नंबर आणि तुम्ही आमच्यासोबत सोशल वर्क करणार असाल तर कुठल्या शहरामध्ये करायचं आहे त्याच्या बाबतीत तुम्ही इथं टाकू शकता. तुमचं नाव, शहराचं नाव, मोबाईल नंबर आणि सोशल वर्क करणार असाल तर तुम्हाला कोणत्या शहरासाठी करायचं आहे ते तुम्ही टाकू शकता. ओके, अशोक ओहाळ सर आहेत. मी तयार आहे मुंबईसाठी. चलो, मुंबईमध्ये कोणत्या एरियामध्ये आहात सर? मुंबई फार मोठी आहे. बाहेर म्हणजे अख्ख्या मुंबईसाठी मुलुंडमध्ये आहात. सो मुलुंड एरिया हा होऊ शकतो. कारण मुलुंड जेवढा एरिया आहे ना तेवढं कदाचित एखादं शहर आहे. पुणे, मुंबई आणि औरंगाबाद किंवा नाशिक सोडलं तर बाकी सर्व शहरं अशी आहेत छोटी. कदाचित तुमच्या मुलुंड एवढी जी लोकसंख्या आहे त्यापेक्षाही कमी लोकसंख्येची शहरं महाराष्ट्रामध्ये आहेत. येस, नेरूरमध्ये आहेत कोणतरी, नेरूर, येस, खारघर, यस, तिथे जवळपास आहे. नाशिकमधून आहेत सय्यद अनवर, किंवा ते नागपूरवरून आहेत. यस, सांगली. ज्यांना सोशल वर्क करायचं आहे त्यांनी स्पेशल सोशल वर्क असं नाव लिहा त्या ठिकाणी. यस, बीड, दिघी, पुणे, प्रशांत तळणीकर, यस, छान. विक्रोली, संदीप कांबळे सर. पूर्ण नाव येऊ द्या, नाव, मोबाईल नंबर, शहराचं नाव. यस, मनीषा मोरे, ठाणे. यस, सोशल वर्क, विकी मोटगरे. पण कुठून बोलताय सर ते पण द्या त्याच्यामध्ये. विठ्ठल कोल्पे, पुणे. यस, संतोष, दादर, वर्ली आणि कोळीवाडा, छान. संतोष गुडे फ्रॉम कल्याण, नाशिकवरून काय, संदीप काळे. या सर्वांचे नंबर आले पाहिजेत, सर्वांचे नंबर आले पाहिजे. क्विक 50 लोक आहेत, 50 नंबर येऊ द्या, मलाही बघू द्यात. विकी फ्रॉम वर्धा, वर्ध्यावरून 2 लोक आहेत, व्यास सर आणि दुसरे अग्निहोत्री. हे 2 लोक आपल्यासोबत फार चांगल्या प्रकारे काम चालू आहे वर्ध्यामधून. आणि आणखीन एक तिसरे व्यक्ती आहेत. यस, अभय लवटे फ्रॉम कराड. चलो, जेवढं तुम्हाला करता येईल ना, मित्रांनो मी नेहमी सांगतो, गंजून मारण्यापेक्षा झिजून मारा. माझा फेमस डायलॉग आहे. एका ठिकाणी बसून काही न करता गंजून मारण्यापेक्षा झिजून मारा. आयुष्यात आल्याचं काहीतरी सार्थक होईल. आणि मी सांगितलं की आज नवीन लोक असतील त्यांच्यासाठी मी माझ्याबद्दल सांगेन. मी डॉक्टर कुमार गायकवाड, सायकोलॉजिस्ट आहे. वयाच्या 35व्या वर्षी रिटायरमेंट घेऊन पूर्णवेळ आनंदी परिवार फाउंडेशन सोबत आता लोकांच्या बिझनेस डेव्हलपमेंटसाठी कशा प्रकारे मराठी माणसांना पुढे घेऊन जातो याच्यासाठी मी काम करतोय. आणि हे काम आनंदी परिवार फाउंडेशन थ्रू करतोय. सो आनंदी परिवार फाउंडेशन ही एक एनजीओ आहे आणि मराठी माणसांना पुढे घेऊन जाण्यासाठी, मराठी माणसांमधील उद्योजक तयार करण्यासाठी, शुद्ध मराठीमध्ये हे प्रोग्राम कसे देता येतील याच्यावरती आजपर्यंत आम्ही काम केलं, अजूनही पुढे करतोय. परंतु लोकांची इच्छा आहे की सर मराठी आणि हिंदी मिक्स असावं, म्हणून आता हिंदीमधून ही प्रोग्राम चालू करतोय. काही प्रोग्राम आम्ही मराठीमधून, काही हिंदीमधून, काही मिक्स अशा प्रकारे सुरुवात करतोय. पण मराठी माणसांना पुढे घेऊन जायचंय. तर विशेषतः मुंबईमधील काही लोक आहेत ज्यांना मराठीचा थोडासा इश्यू होतो आणि नागपूरमधून काही लोकांचे आम्हाला प्रॉब्लेम आले की सर थोडंसं मराठी आणि हिंदी मिक्स ठेवा. कारण विशेष करून जे बॉर्डरवरचे आहेत, राज्याच्या बॉर्डरवरचे, मध्य प्रदेश बॉर्डरवर, त्या लोकांचा तो प्रॉब्लेम येतो आम्हाला दिसलेला आहे. येस, तर सो अशा प्रकारे हे काम सुरू आहे. जे मी वाक्य बोललो की गंजून मारण्यापेक्षा झिजून मारा, ह्याचा अर्थ काय आहे मी तुम्हाला सांगेन. आपल्याकडे रिटायरमेंट म्हटलं की असं म्हटलं जातं की आता माझ्या कामाचं वय संपलं, सो 50-55 नंतर आपण रिटायरमेंट घेतो आणि लोक घरात बसतात, काहीच काम करत नाहीत. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याला रिटायरमेंट म्हणत नाहीत. रिटायरमेंटचा अर्थ इंग्रजांनी रिटायरमेंट आणली होती. इंग्रजांनी त्यांना यंग लोक पाहिजे होते जे काम करतील. वय झालं ते म्हणाले ह्यांना सांभाळण्यापेक्षा नवीन लोकांना आपण घेऊयात. म्हणजे कामातून गेलेला माणूस असं रिटायरमेंटचा अर्थ होता. या माणसाचं काही काम नाहीये, सो कामातून गेला माणसाला हकलून द्या. आणि ते माणसं घरात निवांत बसायचे. त्यांची सायकोलॉजी बनली की आता आमचा काय वॉरंटी गॅरंटी संपलेली आहे, सो घरात बसावं. परंतु माझी फिलॉसॉफी मला अशी सांगते किंवा माझ्या स्वतःच्या व्हॅल्यूज अशा सांगतात की रिटायरमेंट म्हणजे काय आहे की गळ्यापासून खाली काम करायचं बंद. तिथून तुमच्याकडे एवढे एक्सपिरियन्स आलेले असतात
की तिथून पुढचा काळ हा तुम्ही लोकांना गायडन्स करण्याचा काळ असतो. आणि रिटायरमेंट म्हणजे घरात बसायचं नाही. जर तुम्ही घरात बसलात ना, तर स्पिरिच्युअल लोकांसाठी मी नेहमी सांगेन, की जे लोक स्पिरिच्युअलिटी मानतात त्या लोकांसाठी सांगेन, की असं म्हटलं जातं, की हे वरती एक देव आहे. तर असं क्षणभर आपण समजूयात, की आहे. येस, काही लोक मानतात, काही लोक नाही मानत. पण आपण म्हणू, की आहे. तर जेव्हा तुम्ही रिटायरमेंट घेऊन घरात बसता आणि म्हणता, की आता माझं काही काम नाहीये, सो मी आता काही करणार नाही. तेव्हा वरून आदेश येतो, "अरे मग तुझं काही काम नाही, तू बिनकामाचा आहेस. मग ते चांगल्या किडनीचं करायचं काय? चांगल्या लिव्हरचं करायचं काय? चल ते परत दे." आणि मग एक पार्ट निकामी व्हायला लागतो. आणि म्हणून सांगेन मित्रांनो, शेवटपर्यंत रिटायरमेंट घेऊ नका. घ्यायचे कशातून? एक कामाचं स्वरूप फक्त बदलायचं आहे. हां, रिटायरमेंट म्हणजे काय? तिथं पैशासाठी काम करण्याची गरज पडली नाही पाहिजे. तिथे समाधानासाठी काम करता आलं पाहिजे तुम्हाला. तिथे आपल्या जीवनाचं काहीतरी सार्थक आहे, आयुष्यात जो अनुभव घेतलाय ते लोकांमध्ये वाटण्यासाठी तुम्हाला काम करायचंय. ते रिटायरमेंट आहे. आणि म्हणून म्हटलं, की घरात बसून वरून आदेश येणार, त्या किडनीचं काय करायचंय, लिव्हरचं काय करायचंय, डोळे इतके चांगले काय करायचे, मग तेव्हा चष्मा लागतो, मग कुठं मोतीबिंद होतो. असे बरेचसे प्रॉब्लेम होतात. तर असं गंजून मरण्यापेक्षा शेवटपर्यंत मित्रांनो झिजून मरा. एवढंच सांगेन मी. काम करा, प्रचंड काम करा. लोककल्याणासाठी जेवढं काय करता येईल, तेवढं तुम्ही करा. येस. सो पुढे जाऊयात. सर्वांनी आपलं नाव टाकलेच असेल असं मला वाटतंय. येस. आपण परवाच्या प्रोग्राममध्ये पाहिलं शुक्रवारच्या दिवशी, की आपल्याला जर बिझनेस ग्रोथ करायची असेल, तर या 6 लेव्हल्समधून जावं लागतं. ग्रोपिंग स्टेज, अर्ली सक्सेस स्टेज, ग्रोथ ॲक्सेलरेशन स्टेज, रिओरिएंटेशन स्टेज, कॉर्पोरेशन स्टेज, लिबरेशन स्टेज. प्रत्येक व्यावसायिकाला या 6 लेव्हलमधून जावं लागतं. आणि शुक्रवारच्या दिवशी आपण बिझनेस अनालिसिस टेस्ट सुद्धा एक घेतली होती, की ज्याच्यामध्ये येस, नो तुम्ही आन्सर लिहिलं आणि त्यामध्ये तुमच्या लक्षात आलं होतं, की तुम्ही कोणत्या लेव्हलमध्ये आहात. तर मॅक्सिमम लोक हे पहिल्या लेव्हलमध्ये होते. पहिल्या लेव्हलमध्ये ग्रोपिंग स्टेज, चक्रव्यूहमध्ये होते आणि आपण पाहिलं, की या चक्रव्यूहमध्ये अडकून जवळपास 80% व्यवसाय बंद होतात. 80% व्यावसायिकांचा प्रॉब्लेम आहे. ओके. आज फर्स्ट टाईम किती लोक जॉइन करतायत? त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाका फर्स्ट टाईम म्हणून किंवा न्यू अशा प्रकारे टाका. गॅलेक्सी J7 2016 काहीतरी तुमचं आहे. सो तुम्ही तुमचं नाव रिनेम करा. ते गॅलेक्सी J7च्या ऐवजी तुमचं नाव मला दिसलं पाहिजे. जसं खाली आता संदीप पाटील, विकास पाटील. अरे पाटील कंपनी सगळे अजित आहेत का? ओके, विकी. तर ते पार्टिसिपंट्समध्ये जा. तिथं रिनेम म्हणून ऑप्शन येतो. काव्या उले. ओके, नवीन. महेंद्र पाटोळे तळवडे, PCMC. ओके. न्यू जॉईन. सो नवीन लोकांसाठी मी सांगेन, ग्रुपवरती तुम्ही थांबा, ग्रुपवरती जॉईन व्हा आणि ग्रुपवरती तुम्हाला लिंक आज शेअर केल्या जातील. परवाच्या दिवशी, ज्या दिवशी आपला हा प्रोग्राम संपणार आहे, त्या दिवशी सर्व पाठीमागच्या लिंक पुन्हा एकदा शेअर करतोय. येस. सो त्याचा फायदा तुम्हाला होऊन जाईल. आता आपण पुढे जाऊयात. मॅक्झिमम लोक म्हणजे 100% लोक असे होते, की जे या ट्रॅपमध्ये अडकलेले होते. मी पाहिलेले लोक. जेव्हा माझ्याकडे येस, येस सर, विके सर अगदी बरोबर आहे आता. म्हणजे मला कोणी कमेंट केलेलं ते दिसणं गरजेचं आहे. येस. चक्रव्यूह किंवा एक सापळा आहे, ज्यामध्ये हे लोक अडकतात. ह्या पहिल्या लेव्हलला आम्ही म्हणतो ग्रुपिंग स्टेज आणि इथंच व्यवसाय बंद होतात. आणि बरेच लोक म्हणतात आम्ही 10 वर्षापासून व्यवसायामध्ये आहे. पण जेव्हा बॅलन्स शीट पाहिलं जातं तेव्हा किंवा त्याचं हिस्ट्री पाहिली जाते, तेव्हा 10 वर्षामध्ये 10 शॉप ॲक्ट बदललेले असतात. 10 शॉप ॲक्ट वेगवेगळ्या नावाने फक्त बिझनेस केले असतात. कधी याच्यामध्ये, कधी त्याच्यामध्ये, कधी हे ते. पण एक ठोस असं काहीच करू शकत नाहीत. आणि कित्येक लोकांचं तर असं असतं, की ते शॉप ॲक्ट काढल्यानंतर बँक अकाउंट ओपन केलं असतं. पण ते बँक अकाउंट चालू पण नसतं. त्याच्यावरती दिवसेंदिवस त्याच्यावरती फाईन बसत असतो आणि त्याचा परिणाम सिबिलवरती होत असतो. पण या लोकांना ते बंद करायचं असतं हे पण माहीत नसतं. आणि पुन्हा सांगतात, की आम्हाला सर पैसा नाहीये, बँक पण कुठला देत नाहीये. हे प्रॉब्लेम येतात. सो हे सर्व कोण आहेत? ह्या सापळ्यामध्ये अडकलेले लोक आहेत. 80% व्यवसाय मित्रांनो इथं बंद होतात. 80%. येस. आता ज्या लोकांना हे समजत नाहीये, की आपण या सापळ्यामधून बाहेर पडायचं तर कसं पडायचं? ते सांगितलं होतं. या सापळ्यामधून बाहेर पडण्यासाठी काय-काय करायला पाहिजे? रिॲलिटी मी दाखवली होती, की तुम्ही किती लोक त्या ट्रॅपमध्ये आहात. त्यातनं कशा प्रकारे बाहेर पडायचं? थोड्या गोष्टी सांगितल्या होत्या मी तुम्हाला. आणि मी एवढंही सांगितलं होतं, की या ट्रॅपमधून पूर्ण बाहेर पडायचं असेल, तर साधारणतः तुम्हाला 1 वर्ष, 2 वर्ष चांगलं काम करावं लागणार आहे. आणि त्यामध्ये व्यवसाय दत्तक योजना याविषयी सुद्धा मी माहिती सांगितली होती, की मित्रांनो आज तुम्ही करत आहात. तुम्हाला जेवढं जमतंय तेवढं तुम्ही केलं. त्याच्या पुढे जायचं असेल तर मित्रांनो नवीन काहीतरी शिकणं गरजेचं आहे. बरेचसे ट्रेनर ट्रेनिंग घेतात आणि त्याचे चार्जेस पण घेतले जातात. सर्वांचा उद्देश असतो, की आधी पैसे द्या, मग आम्ही शिकवणार.
बिझनेस वाढला न वाढला ते तुमची इच्छा. पण आम्ही जे सांगतो की दत्तक योजना ही जी आम्ही लॉकडाऊन नंतर सुरू केली आहे, यामध्ये तुमचा व्यवसाय आम्ही दत्तक घेतो. आय थिंक मला वाटतं नवनीत पाटील सरांनी पण रजिस्ट्रेशन केलेलं आहे बहुतेक दत्तक योजनेसाठी. येस सर? येस. नवनीत पाटील आहेत. बरेचसे लोक मला सांगण्यात आलं की एवढे-एवढे लोकं आहेत की ज्यांनी त्यामध्ये पार्टिसिपेट आहेत. अ, आणखीन मला सांगितलेलं नाव इथं समोर दिसतंय का बघूयात. मगाशी एक सर होते इथं. येस. हां, संभाजी देशमुख सर पण आहेत दत्तक योजनेमध्ये. तर त्यांचे बिझनेस दत्तक घेतले गेलेले आहेत आणि एकच आमचं आहे की या, शिका, व्यवसाय वाढवा आणि जसं तुम्ही पैसा कमवाल तसं तुम्ही संस्थेला तुमच्याकडून मदत करा. ते किती करायची, काय करायची सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. शेवटी हां, प्रदीप दीक्षित तर आहेच. औरंगाबादमधून आहेत प्रदीप दीक्षित. तुम्ही जुने मेंबर झाला सर. या बॅचमधून हे नवीन लोक आहेत. येस. विकी सर विचारतात कसं करायचं? शेवटी मी सांगेन तुम्हाला की एक कॉन्टॅक्ट नंबर देईल. त्यात कॉन्टॅक्ट नंबरवरती मंजुषा मॅमशी बोलून घ्या. तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती मिळेल. पण ज्या लोकांना हे समजतं, ते लोक पुढे जातात. ज्यांना हे समजतच नाहीये, की या ट्रॅपमधून बाहेर पडायचं कसं? ते लोक आयुष्यात कधीच पुढे जात नाहीत. आयुष्यभर फक्त स्ट्रगल, 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 स्ट्रगल दुसरं काहीच नाही. प्रचंड काम करतात, पण आउटपुट काहीच मिळत नाहीये. प्रचंड काम करतात. आउटपुटच नाहीये. कारण त्यांना समजतच नाही, की ह्या ट्रॅपमध्ये जर अडकलेलो आहे मी, या ट्रॅपमधून बाहेर कसं पडायचं? कारण पूर्णपणे अडकलेले आहेत. हात अडकलेले आहेत, इन्स्ट्रुमेंट बाजूला पडलेत. चित्रामध्ये समोर दिसतंय तुला. तुम्हाला दिसतंय सर्वांना, की तो ट्रॅपमध्ये अडकलेला आहे. हात काहीच करता येत नाही. हातामध्ये भरपूर काय आहे. समोर बाजूला पडलेला आहे, इन्स्ट्रुमेंट बाजूला युद्धावरती गेलात असे आपण बघतो ना तो शोले मूव्हीमध्ये पाहिलेला आहे आपण. तो पडलेला असतो आणि दूर ते बंदूक असते. पण तो उचलू शकत नाही, मारू शकत नाहीये. तशी अवस्था आपली झालेली असते, की आपल्याला माहित आहे आपल्याकडे हे शस्त्र आहे, ते शस्त्र आहे, पण ते शस्त्र पण घेऊ शकत नाही. एवढे प्रॉब्लेममध्ये जातात. कित्येक लोक कर्जबाजारी होतात. जोश आहे, उत्साह आहे, पण ते कर्जाचे दररोज एवढे कॉल येतात, एवढे कॉल येतात, की हा माणूस काम करू शकत नाही. आणि एक लेव्हल तर अशी येते, की मी तो बिझनेस करू का ते कर्ज द्यायचंय, त्यासाठी ते पैसे ॲडजस्ट करू. ई-एम-आय द्यायचेत, ई-एम-आय द्यायचेत. मग त्या ई-एम-आयची ॲडजस्टमेंट करायची आहे, की ते दररोजचा बिझनेस करायचा आहे. अशा एका ट्रॅकमध्ये अडकलेले असतात. बिझनेस समोर असतो. मी कित्येक मला आठवतं एक स्टोरी. एक व्यक्ती माझ्याकडे आले होते. ते अक्षरशः त्यांचं शटर डाउन करून ते बाहेर जाऊन बसायचे. दुकान त्यांनी कित्येक दिवस उघडलं नव्हतं. कारण ते शटर जर उघडं दिसलं, तर बँकवाले येऊन लगेच बसतात. मी म्हणतो हा वेळ का येऊ दिला गेला? ही वेळ एका दिवसात तर आलेली नव्हती. या वेळ येण्यासाठी कमीत कमी 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षाचा काळ गेलेला असणार आहे, की बँकवाले तुमच्या दारात येऊन बसायला लागलेले आहेत. पण लोकांच्या हे लक्षातच येत नाहीये. आणि ज्यांना हे समजत नाहीये, ते कधीच वाढत नाहीत, कधीच वाढत नाहीत. प्रचंड, प्रचंड प्रॉब्लेममध्ये जातात हे लोकं. येस. आणि शेवटी मी एका कुत्र्याचं उदाहरण नेहमी सांगत असतो. आजही शेवटी मी एक्झाम्पल सांगेल ते. आता फक्त आपण मूळ मुद्द्यावरती येऊयात, की या ट्रॅपमधून बाहेर यायचं. ह्या जो समोर पाहताय तुम्ही चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय, की एक व्यक्ती आहे. त्याला कुठून बाहेर जायचं तेच समजत नाहीये. कारण त्याच्या समजेच्या पलीकडचं ते जग आहे. मी मागच्या प्रोग्राममध्ये सांगितलं होतं, की मराठी माणसांचं नुकसान एका वाक्यामुळे होतं. मला सर्व माहीत आहे आणि त्याच्या जोशमध्ये तो बिझनेसमध्ये उतरतो. मी सांगितलं होतं सुरुवातीला जेव्हा तुम्ही पहिल्या दिवशी मागच्या शुक्रवारी हा प्रोग्राम सुरू झाला होता, तेव्हा कित्येक लोकांना असंच वाटत होतं, की मला सर्व माहीत आहे, मला बिझनेस कसा करायचा मला चांगलं कळतं. परंतु हे 4-5 दिवस जेव्हा तुम्ही 5 सेशन्स करताय, हे 4 केलेले आहेत तुम्ही आतापर्यंत, हे 5वं आहे. सो ह्या 4 दिवसामध्ये कित्येक लोकांच्या डोक्यातून ते वाक्य निघून गेलं, की मला सर्व माहीत आहे. आता एकाच वाक्यावरती आलेले आहेत, की मला माहीत करून घेणं गरजेचं आहे. मला एकच गोष्ट माहीत आहे, की आनंदी परिवार फाउंडेशनच मला आनंदी करू शकते. येस, नवनीत पाटील एक बरोबर आहे का? हां, येस. आय थिंक फोटोग्राफीचा बिझनेस आहे का तुमचा? येस. आणि आय थिंक उद्याच तुम्हाला तुम्ही माझ्या ऑफिसला येणार आहेत का तुम्ही उद्या? नवनीत पाटील. या तुम्हीच आहेत का ते? मला माहीत नव्हतं. मला सांगण्यात आलं होतं फक्त. पण तुमचा पाठीमागचं सेटअप बघून लक्षात आलं, की तुम्हीच ते आहात, की उद्या तुम्ही माझ्याकडे येणार आहात. येस, काही हरकत नाही. चलो उद्या नक्कीच भेटूयात. की लोकांना जायचंय पुढे, पण कसं जायचं हे माहीतच नाहीये. तर कित्येक लोकांच्या डोक्यातून हे वाक्य निघून गेलेलं आहे, की मला सर्व माहीत आहे. किती लोकांच्या डोक्यातून निघून गेलं बघू द्या बरं. तर त्यांच्या डोक्यातून निघून गेलं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये येस, येस असं टाइप करा, की सर सुरुवातीला वाटलं होतं, की मला माहीत आहे, पण आता डोक्यातून निघून गेलं. येस, शैलेंद्र सरांचा फार लवकर रिप्लाय येतो. प्रत्येक वेळेस येतो. येस. ह्या आता कळायला लागलंय. ओह, मनीषा मोरे मॅडम. येस. खरं तुमचं कन्सिस्टन्सी फार चांगली आहे. मी पाहतोय तुम्हाला डेली सर्व प्रोग्राम बाकीचे लोक काम करत बघतात, पण तुम्ही एका ठिकाणी बसून डेली प्रोग्राम पाहताय.
त्यांचे व्हिडिओ ऑन असतात ना, त्याच्यावर लक्षात येतं ते. येस, संतोष सर सुद्धा डेली मला दिसतात. त्यांचे एक मित्र एक असतात त्यांच्यासोबत. आहेत का पाठीमागे? आहेत, आज पण आहेत बहुतेक. या नागेश घनगे सर, त्यांच्या जागेसहित लक्षात राहिलेले आहेत माझ्या. संभाजी देशमुख सर, आज जागा बदललेली दिसते पण कुठेतरी. सो हे सर्व लक्षात राहतात की डेली सिन्सिअरली पाहणारे हे लोक आहेत. प्रत्येक वेळेस हे लोक पाहतात. कारण यांना लक्षात आलेलं आहे की आनंदी परिवार फाउंडेशन आहे जे आपल्याला कुठंतरी मदत करू शकते, 100% मदत करू शकते. येस, कारण इथं सीधी बात, नो बकवास. बाकीच्या लोकांसारखं सुरुवातीला अर्धा तास उड्या मारायच्या, डान्स करायला लावायचे, काहीतरी मोटिवेशन नाहीये. मी मोटिवेशन देतच नाहीये, अजिबात देत नाही. जे आहे ते टेक्निकल गोष्टी, फक्त आणि फक्त टेक्निकल. सो ज्यांना ह्या गोष्टी कळतात ते लोक पुढे जातात, ज्यांना कळत नाहीये ते कधीच पुढे जात नाही. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, व्यवसाय सुरू करणं आणि व्यवसाय वाढवणं ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. व्यवसाय सुरू करायचा विचार करणं ही वेगळी गोष्ट आहे, ज्याला आम्ही 0 लेवल म्हणतो. जसं की आपण इथं सांगितलं ना की लेवल 1, लेवल 2. ह्या लेवल 1च्या अगोदर लेवल 0 असते, ज्यामध्ये व्यक्ती कित्येक दिवस विचार करतो की मला व्यवसाय करायचा आहे, मला व्यवसाय करायचा आहे, माझ्या डोक्यात ही आयडिया आहे, माझ्या डोक्यात ही आयडिया आहे. आय थिंक मला वाटतं नवनीत पाटील सर पण बोलले होते की बरेच दिवस झालं मला काहीतरी करायचंय करायचंय करायचं, पण इथं लक्षात आलं की इथं काहीतरी आहे. आज एका BNI मेंबरचा मला एक कॉल आला होता, डॉक्टर आहेत. तेही मला म्हटले की सर मला करायचं होतं, मी अनालिसिस करत होतो, पण ते अशा प्रकारे करायचं हे डोक्यात पटत नव्हतं. पण कुठंतरी आनंदी परिवार फाउंडेशनचे 2 वेबिनार पाहिले आणि लक्षात आलं की यस, हाच तो रस्ता आहे, हेच ते व्यक्ती आहे, हेच ते इन्स्टिट्यूट आहे जे आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकते. डेंटिस्ट आहे डॉक्टर प्रसन्न म्हणून, चांगली मैत्री झाली त्यांची 2 दिवसामध्ये. सो अशा प्रकारे लोकांच्या लक्षात येतं. पण कित्येक लोक असे असतात की 0 लेव्हलला असतात. मला काहीतरी करायचंय. मग ते गेल्या वर्षी पण मला काहीतरी करायचं होतं, या वर्षी पण मला काहीतरी करायचंय, पुढच्या वर्षी पण म्हणतात मला काहीतरी करायचंय, पुढच्या 10 वर्षानंतर पण म्हणतात मला काहीतरी करायचं. कित्येक लोक पाहिले, कित्येक लोक पाहिले की मला काहीतरी करायचं म्हणता म्हणता तो किती दिवस गेला हे कळत नाही. मित्रांनो, तुम्ही सुरुवात केला, कदाचित 2 वर्षानंतर तुमचा बिझनेस वाढेल किंवा बंद तरी होईल. 2 वर्षानंतर चालू तरी होईल चांगला किंवा बंद तरी होईल. परंतु तो तुम्ही चालूच नाही केला, तर मित्रांनो फार मोठा प्रॉब्लेम होणार आहे. आणि ते 0 लेव्हल म्हणतो आम्ही त्याला, लेव्हल 0. सो ज्यांना समजतं ते पुढे जातात. ओके. व्यवसाय सुरू करणं, लोकांना वाटतं येस आता आम्ही सुरू केलेला आहे व्यवसाय. आणि व्यवसाय वाढवणं ह्या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. व्यवसाय सुरू करण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, त्याच गोष्टींना तुम्ही घेऊन व्यवसाय वाढवू शकत नाहीत. नाहीत वाढवू शकत. तुम्हाला व्यवसाय सुरू करतानाचं नॉलेज वेगळं पाहिजे. व्यवसाय वाढवण्याचं नॉलेज पूर्णपणे वेगळं आहे. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. बरं, व्यवसाय वाढवायचा तर कसा वाढवायचा? लेव्हल 1, लेव्हल 2, लेव्हल 3. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळं नॉलेज आवश्यक असतं. प्रत्येक ठिकाणी आवश्यक ज्ञान वेगवेगळे. तुम्ही कुणीही असू द्यात, व्यवसायाच्या सुरुवातीला वर्कलोड कमी असतो. पुन्हा तुम्ही एकटेच काम करत असतात सुरुवातीला. पुढे 2 एम्प्लॉयी येतात. तेव्हा तुम्हाला माहित पाहिजे की दोघांकडून कसं काम करून घ्यायचं. कदाचित 2 वर्षानंतर तुमच्याकडे 5 ते 6 एम्प्लॉयी होतील. त्यावेळेस तुम्हाला माहित पाहिजे की 6 लोकांकडून कसं करून घ्यायचं. जसं आपण म्हणतो ना, लग्न करण्याच्या आधी माणूस एकटाच असतो, त्याला बिनधास्त माहित असतं की एकट्याने कसं फिरायचं असतं. पण लग्न केल्यानंतर जबाबदारी येईल ना, त्यावेळेस कळतं की बायकोला कसं सांभाळायचं असतं. आपल्याच. ओके, एकुलत्या एका बायकोला. मी नेहमी बोलतो एकुलत्या एका बायकोला. ओके, शेजारी पाजाऱ्याकडे अजिबात बघायचं नाही. पण तिथं परत मुलं होतात. त्यावेळेस नॉलेज वेगळंच पाहिजे असतं. दुसरं मूल झाल्यानंतर नॉलेज वेगळंच पाहिजे असतं. आणि जर तुम्ही कमी पडायला लागला तर कित्येक लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेत मित्रांनो. हे तुम्ही पाहिलेलं आहे. त्याप्रमाणे अगदी इथं सुद्धा तेच आहे. बिझनेसमध्ये जसं पुढे जाल तसं नॉलेज वेगळं पाहिजे. नसेल तर एकाच ठिकाणी तुम्ही राहाल, पुढे जाणार नाहीयेत. आणि म्हणून तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवायचा आहे. आणि जर वाढवायचा असेल तर काय करायला पाहिजे? मित्रांनो, ही 7 नावं तुमच्या समोर आहेत. सस्पेक्ट, प्रॉस्पेक्ट, शॉपर, कस्टमर, मेंबर, ॲडव्होकेट, रेव्हिंग फॅन. मी एक प्रश्न विचारणार आहे. जर त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं, तर समजायचं तुम्ही बिझनेसमध्ये एक्सपर्ट आहात किंवा तुम्हाला बिझनेसमधल्या गोष्टी माहीत आहेत. जर त्याचं उत्तर चुकीचं आलं, तर तर समजायचं 100% आपल्याला काहीतरी नवीन शिकण्याची गरज आहे. मी प्रश्न अगोदर विचारणार आहे. त्याचं उत्तर त्यांना मला द्यायचंय. यस, आवाज गेला. शैलेंद्र सर, माझ्या बाजूने ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही सर माझ्या बाजूने. बघतो मी वरती आणखी. येस, बाकी लोकांना आवाज व्यवस्थित येतोय ना? पहा, मी एक प्रश्न विचारणार आहे आता. त्याचं जर उत्तर तुम्ही चुकीचं दिलं, तर समजायचं तुम्हाला बिझनेस बद्दल खरंच माहिती नाहीये आणि तुम्ही प्रचंड स्ट्रगल करणार आहात.
आणि जर उत्तर बरोबर असेल तर मी म्हणेल की गो अहेड, पुढे चला, काही प्रॉब्लेम नाही. या 7 पैकी प्रश्न नीट ऐका. सस्पेक्ट, प्रॉस्पेक्ट, शॉपर, कस्टमर, मेंबर, ऍडव्होकेट, रेविंग फॅन, या 7 पैकी तुम्हाला पैसा कोण देतो? बिझनेस आपण पैसा कमवण्यासाठीच केलेला आहे. तर मला सांगा, या 7 पैकी तुम्हाला पैसा कोण देणार? क्विक कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे. बघूयात किती लोकांना माहित आहे. या कस्टमर संदीप काळे, यस. कस्टमर आनंद लोखंडे, कस्टमर बोलतायत, यस. यस. प्रॉस्पेक्ट, प्रॉस्पेक्ट, ओके. कस्टमर शॉपर राजेंद्र सुरंगे, यस. कस्टमर, 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 प्रॉस्पेक्ट, ओके. सस्पेक्ट प्रशांत तळणीकर, सस्पेक्ट, ओके. यस. मेंबर्स देतात, ओके. कस्टमर देतात. सर्वात अगोदर पैसा कोण देतोय? या कोण पैसा देतो आपल्याला? कस्टमर, कस्टमर, ठीक आहे. सर्वांनी सांगितलं कस्टमर, कस्टमर, कस्टमर. कोणी सांगितलं सस्पेक्ट सांगितलं, कोणी प्रॉस्पेक्ट सांगितलं. ओके. विठ्ठल खोलपे, बहुतेक तुम्ही MLM करता की काय बहुतेक, किंवा अगोदर केलेलं असणार आहे. ज्या लोकांनी हे प्रॉस्पेक्ट सांगितलं ना, त्या लोकांनी. ओके. कस्टमर देत आहेत. ज्या ज्या लोकांनी कस्टमर हे उत्तर दिले ना, ते उत्तर तर 100% चुकीचं आहे. आपल्याला सर्वात पैसा कोण देतो? ओके. आता मी याच्याबद्दल डिटेल्स मध्ये सांगणार आहे. हे 7 लोक हे आपल्या ग्राहकाचीच वेगवेगळी नावं आहेत, परंतु एक्झॅक्ट कुठल्या लेवलला आपल्याला पैसा, आणि प्रत्येक लेवलला, फर्स्ट लेवलला ह्या 7 लोकांना सर्व्हिस देण्याची पद्धत वेगळी आहे, सेकंड लेवलला वेगळी आहे, थर्ड लेवलला वेगळी आहे, फोर्थ लेवलला वेगळी आहे. नवनीत पाटील, हे फार महत्वाचं आहे तुमच्यासाठी. तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे. तुमचं वय फार कमी आहे, सो आत्तापासून ह्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. यस, ठीक आहे. आता आपण बघूयात नेमकं काय आहे. सर्वात अगोदर आपण बघूया सस्पेक्ट म्हणजे कोण आहे. तर पाहिजे ना, सस्पेक्ट. सस्पेक्टला आपल्याला माहित आहे संशयित व्यक्ती आहे. आपल्याला कोण सांगितलं बघा संभाव्य ग्राहक वगैरे असं काय काय सांगितलं, तर मी तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये बोलतोय. सस्पेक्ट म्हणजे एक संशयित आहे. संशयित म्हणजे काय आहे? असा एक व्यक्ती आहे, तुमच्या दृष्टिकोनातून तो संशयित आहे. काय संशयित? असा व्यक्ती ज्याच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. संशयित बाजूला काढूया. सस्पेक्ट म्हणजे असा व्यक्ती त्याच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्या समस्येचं उत्तर तुमच्याकडे आहे. येस. असे सर्व लोक तुमच्याकडे सस्पेक्ट असतात, ज्याच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. उदाहरणार्थ आपण बघूयात की समोर नागेश सर मला दिसत आहेत आणि क्षणभर आपण समजूयात की त्यांचं हॉटेल आहे. सो मला भूक लागलेली आहे, माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे की मला भूक लागलेली आहे आणि माझं सोल्युशन आहे मला अन्न पाहिजे आणि ते अन्न नागेश सरांकडे आहे. तर मी तुमच्यासाठी सस्पेक्ट झालो. नागेश सर क्लिअर? मी झालो सस्पेक्ट म्हणजे तुमच्या प्रोडक्टने एखाद्याच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुमच्याकडे आहे. मग तुमचं ब्युटी पार्लर असेल, तर ज्याच्या चेहऱ्यावरती प्रॉब्लेम आहे तो तुमचा झाला सस्पेक्ट. येस. मनीषा मॅम तुमचा काय बिझनेस आहे मला माहित नाही, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. नवनीत सरांचा आय थिंक फोटोग्राफी आहे, बरोबर आहे, फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी. सो समजा की माझं लग्न करायचं आहे आणि मला व्हिडिओग्राफर पाहिजे. सो तो माझा पेन आहे की मला चांगला व्हिडिओग्राफर मिळत नाही, तर मी तुमच्यासाठी सस्पेक्ट बनलो. तुमची वस्तू लोकांची कोणती समस्या सोडवू शकतो, ह्याचं उत्तर तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे मित्रांनो. जर तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये बिझनेस ग्रोथ करायची आहे, आजचा जो हा सेशन आहे, हा पहा, आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिल्या सेशनमध्ये आपण पाहिलं होतं की माइंडसेट कसा बनवायचा पैसा कमवण्यासाठी, नशीब काय असतं आणि कशा प्रकारे तुमच्या जीवनामध्ये पैसा येतो. मी एका भिकाऱ्याचं पण उदाहरण दिलं होतं तुम्हाला. त्या ठिकाणी भिकाऱ्याचं उदाहरण दिलं होतं, बेवड्याचं दिलं होतं, सॉरी बेवड्याचं, भिकाऱ्यांचं नव्हतं दिलं. मी भिकाऱ्यांचा रिस्पेक्ट करतो, कारण भिकाऱ्यांकडून मी एक गोष्ट शिकलो म्हणजे प्रॅक्टिकली शिकलो मित्रांनो. मला ना प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकली अनुभव घेण्याची मला फार इच्छा आहे, कारण मला थेअरी आणि प्रॅक्टिकली यामधला फरक चांगला माहित आहे. फक्त थेरॉटिकली शिकून उपयोग नाहीये, प्रॅक्टिकल ते उपयोगाला येण्यासारखं. मी एक दिवशी बघितलं एका गर्दीमध्ये एक भिकारी भीक मागत होता आणि त्याला ₹1 मिळाला. तो दुसऱ्या व्यक्तीकडे गेला, दुसऱ्या व्यक्तीने दिलं नाही, तिसऱ्या व्यक्तीकडे गेला, दिलं नाही, चौथ्या व्यक्तीकडे गेला, दिलं नाही. मित्रांनो, मी कित्येक दिवस भिकाऱ्यांवरती रिसर्च करत होतो आणि रिसर्च करताना एक गोष्ट लक्षात आली, मी भिकाऱ्यांच्या पाठीमागे चालत जायचो. तो नक्की काय करतोय, काय करतोय, काय करतोय. तेव्हा माझ्या लक्षात आलं, त्या भिकाऱ्याला ₹1 मिळाल्यानंतर दुसरा रुपया मिळवण्यासाठी कमीत कमी 20 ते 25 लोकांना भीक मागावी लागते, तेव्हा त्याला ₹1 मिळतो. मी त्याच्याकडून एकच गोष्ट शिकलो, कन्सिस्टन्सी. करत राहा, करत राहा, करत राहा, करत राहा. चांगला गुणधर्म शिकलो. पण डोक्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली, की अरे एवढा चांगला गुणधर्म याच्याकडे आहे, तरी पण हा भिकारी का? कारण सायकोलॉजिस्ट आहे ना, डोक्यात किडे येतात कंटिन्यू, हे पुढचं काय, पुढचं काय? आणि मग मी भिकाऱ्यांचा रिसर्च करण्यासाठी
पुण्यापासून जवळ दौंड सर्वांना माहित असेल. दौंड रेल्वे स्टेशनला गेलो जिथं मला कोणीच ओळखत नाहीये आणि तिथे जाऊन मी रात्री 9 वाजता भिकारी ज्या ठिकाणी झोपतात तिथे जाऊन झोपलो. पांघरून घेऊन त्या ठिकाणी झोपलो. हळू सगळे भिकारी गोळा झाले आणि ते काय बोलतात ते मी ऐकत होतो. आणि तेव्हा लक्षात आलं. ते भिकारी गप्पा मारत होते. रात्री 12 पर्यंत त्यांचं बोलणं ऐकलं. 12 वाजता ते सगळे झोपले. मग मी उठून निघून आलो. तर त्यांना माहीत नव्हतं की आपल्यामध्ये एक डॉक्टर झोपलेला आहे. सो तिथे एक गोष्ट लक्षात आली की यांचा जो कन्सिस्टन्सी गुणधर्म आहे, पण त्यांच्या आयुष्यात गोल नाहीये. का करायचं याचं कारणच नाहीये. आणि त्यामुळे तो एकच विचार करतो की आजचा दिवस कसा काढायचा. बाकी सर्व आपल्यासारखं असतं. नाती, गोती, ब्रेकअप, अफेअर्स, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सगळ्या गोष्टी असतात त्यांच्यामध्ये. ते बघितलं मी सर्व बघितलं. माझी पोरगी तुला द्यायची, अरे तुझा तो आयटम आहे, हे आहे, ते आहे. सर्व गोष्टी मी ऐकल्या त्या. परंतु एक गोष्ट लक्षात आली की त्याच्याकडे गोलच नाही काय. फक्त आलेला दिवस पुढे ढकलायचा. त्या दिवशी लक्षात आलं जर या भिकाऱ्यांना जर आपण गोल सेटिंग शिकवलं, तर मित्रांनो कुठला बिर्ला, कुठला अंबानी ह्या सगळ्यांच्या पुढे जातील लोक. हे मानसिकता. कारण मी नेहमी एक उदाहरण सांगतो. मुंबईमध्ये एक भिकारी आहेत. अल्पेश जैन की समथिंग काहीतरी आहे. जैन सरनेम आहे त्यांचं. अल्पेश की कमलेश जैन. तो व्यक्ती महिन्याला काहीतरी ₹1.5 लाख कमवतो. भीक मागून. 1.5 कोटी रुपयाचं त्याचं घर आहे. यस, नवनीत पाटील, इट्स रियालिटी. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत भिकारी म्हणून त्याचं नाव नोंदणी आहे वर्ल्ड रेकॉर्डमध्ये. आणि त्यांचे जे काय कमलेश, यस बरोबर आहे. अनिल भोसले सर सांगतात बरोबर. कमलेश, यस, कमलेश जैन नावाचा तो व्यक्ती. आणि मी कुठेतरी ऐकलं त्यांनी जे भीक मागून जे प्रॉपर्टी गोळा केलेली आहे त्याचं काहीतरी त्याला 2.5 लाख की 3 लाख रुपये रेंट मिळतं प्रत्येक महिन्यात. विचार करा, भिकारी सायकोलॉजी फार खतरनाक आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे की तो बिझनेस आहे त्याच्यासाठी. मित्रांनो लक्षात घ्या, बिझनेस आहे तो. त्या 1.5 कोटीच्या घरातनं बाहेर येऊन पुन्हा हातामध्ये थाळी घेऊन ते एक्सप्रेशन काय त्या माणसाची सायकोलॉजी असेल विचार करा मित्रांनो. आणि म्हणून मी सांगितलं की आनंदी परिवार फाउंडेशनचा एकच पाया आहे तो म्हणजे आपली सायकोलॉजी. काही उद्या छान ठेवा. तो विचार करा, तो लाखो रुपये कमवतोय आणि त्या 1 रुपयासाठी कोणाकडे तरी मागतो. तो माणूस नाही म्हणतो तरीही तो शांत राहून पुढे जातो. इथं कित्येक लोकांचा प्रॉब्लेम आहे की महिन्याचे 10,000 रुपये मिळायची मुश्किल आहेत. पण एखाद्या व्यक्तीने 5 मिनिटं वेट करायला लावला त्याला ना बाहेर, थांबा 5 मिनिटं, तर ह्यांची सटकते आणि ते लोक त्या व्यक्तीकडे जात नाहीत. मी म्हटलं तर 2 लोकांना मी फार मानतो. एक भिकारी आणि दुसरा बेवडा. यस, तर बेवड्याला कुणी काय पैसा देत नाही, पण दररोज तो दारू पिऊन त्याची इच्छा पूर्ण करतो. ते मागच्या प्रोग्राम मध्ये मी सांगितलं तुम्हाला. सो हे 2 लोक. यस, तर आता तुम्हाला बघायचंय इथं मुद्द्यावरती परत येऊयात. आपला सस्पेक्ट, आपला बिझनेस करतात एक्झॅक्ट कुणाला भीक मागायची हे कळलं पाहिजे. जसं तो भिकाऱ्याला माहित आहे, तो काय रस्त्याच्या कडेला बसला कोणालाही मागत नाही. तो बरोबर गाडी शोधतो कुणाला भीक मागायची. कधी जर रस्त्याच्या कडेला कुणी भिकारी असेल, तुम्ही सिग्नलला गेलात आणि तो व्यक्ती तुमच्याकडे जवळ येतोय पण तुमच्याकडून पुढे जाऊन पुढच्या माणसाला मागतोय, तर समजायचं भिकाऱ्याने आपल्याला स्कॅन केलं आणि त्याने ओळखून घेतलं की अरे हाच मोठा भिकारी आहे, आपल्याला काय देणार आहे हा. तो तुमचा इन्सल्ट आहे, लक्षात घ्या. जर भिकारी तुम्हाला भीक मागत नसेल तर त्याने बरोबर ओळखलं आपल्या चेहऱ्याकडे बघून की हा माणूस काय तेवढा दिलदार नाही किंवा याच्या कशातच नाहीये, त्यामुळे आपल्याला काय देणार नाहीये. तो तुम्हाला सोडून दुसऱ्या माणसाला जाऊन मागतो. विचार करा, तुमचं प्रेझेंटेशन असं पाहिजे की भिकाऱ्याला वाटलं पाहिजे अरे करोडपती आहे. सो स्वतःला समजून घेण्याची चांगली पद्धत आहे. यस, तुमच्या चेहऱ्यावरती तो दिलदारपणा दिसला पाहिजे, ते राजेपण दिसलं पाहिजे. या आता कोण पैसा देणार तुम्हाला? मी सांगितलं या 7 जे नाव आहेत हे सर्व कस्टमरचीच नाव आहेत. पण यापैकी तुम्हाला पैसा कोण देणार? तर सर्वात अगोदर तुम्हाला माहित पाहिजे की कुणाच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे आणि त्याचं सोल्युशन तुमच्याकडे आहे. म्हणजे याच्या अगोदर तुम्हाला माहित पाहिजे की तुमचा जो प्रोडक्ट आहे तो कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. यस, तर त्यासाठी तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे की अशी तुमची वस्तू लोकांची कोणती समस्या सोडवू शकते. जसं की मला भूक लागलेली आहे आणि नागेश सरांचं हॉटेल आहे, सो हॉटेल माझी भूक भागवू शकतं. सो मी त्यांचा सस्पेक्ट झालो. आणि अशी समस्या असणारे किती लोक समाजात आहेत, किती लोक असे आहेत की ज्यांना अन्नाची गरज आहे. नागेश सर, भरपूर लोक आहेत ना. म्हणजे तुमचा बिझनेस चालण्यासारखा आहे की भरपूर लोक आहेत ज्यांना अन्नाची गरज आहे आणि त्यांचं अन्न तुमच्या जवळ आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो, पण याची माहिती फक्त तुम्हाला असून उपयोग नाहीये. तर ज्यांना तुमच्या वस्तूची गरज आहे ना त्यांच्याकडे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर असणं गरजेचं आहे. म्हणजे माझ्याकडे जर नागेश सरांचा नंबर असेल तर मी कॉल करणार, हॅलो सर, तुमचं हॉटेल चालू आहे का आता? आणि तुमच्याकडे कोणकोणत्या डिश मिळतात? मी तर श्रावण वगैरे काही पाळत नाहीये, सोमवारचा दिवस आहे आज, मला तिथं नॉनव्हेज वगैरे मिळेल का? मी विचारू शकतो ना जर तुमचा नंबर असेल तर. नसेल
तर मी तुमच्याकडे विचारणार नाहीये. बरं, तुमच्याकडे आहे नंबर माझा, पण तुम्ही मला उद्या मेसेज करणार, आता श्रावण संपला, या आणि खाऊन जा. उपयोग काय? मला आज खायचं होतं. त्यामुळे ज्यावेळेस मला गरज आहे, कारण माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे, त्याचं सोल्युशन तुमच्याकडे आहे, तर तुमचा नंबर माझ्याकडे असणं गरजेचं आहे. येस. सो तुमच्या आजूबाजूला पहा, किती सस्पेक्ट आहेत तुमचा प्रॉडक्ट विकत घेऊ शकणारे. हे सर्वात अगोदर तुम्हाला माहित असणं गरजेचं. आता सस्पेक्टने पैसा दिला का? नाही दिला. त्यामुळे ज्यांनी सस्पेक्ट उत्तर लिहिलं आहे, ते उत्तर चुकलं. प्रोसेस आहे. एक्झॅक्ट तुम्हाला पैसा कोण देतो? फक्त सस्पेक्टिंग करून पैसा मिळत नाहीये. आता ह्या लोकांना शोधायचं कसं? तर त्यासाठी तुम्हाला जाहिरात करावी लागणार आहे. नीट स्टेप बाय स्टेप सांगतो मी तुम्हाला, की बिझनेसमध्ये जर ग्रोथ करायची तर काय करायचं? त्यांना कसं शोधायचं? तुम्ही ठरवायचं. मी तुम्हाला कसं शोधलं? Facebookवरून शोधलं. लक्षात घ्या, माझ्याकडून तुम्हाला एकही कॉल आलेला नाहीये मित्रांनो. एकही कॉल आलेला नाही. फक्त एक मेसेज आला. मेसेज का आला? कारण सर्वात अगोदर तुम्ही कुठेतरी Facebookवरती माझी जाहिरात पाहिली. जे मार्केटिंग केलं होतं, आनंदी परिवार फाउंडेशनची जाहिरात पाहिली. त्याला कधी ना कधी तुम्ही मागच्या 3-4 महिन्यामध्ये सीट बुक केलं होतं आणि तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मला दिला होता आणि मग मी तुम्हाला माझा एक मेसेज पाठवला. त्यावरती एक कॉन्टॅक्ट नंबर होता, ज्याच्यावरती तुम्ही येस नावाचा रिप्लाय केला. म्हणजे तुमच्याकडे कुठे ना कुठे नकळतपणे तो नंबर सेव्ह झाला किंवा तुमच्याकडे त्या लिस्टिंगमध्ये गेला तो नंबर. येस, मी तुम्हाला जाहिरात केली, शोधलं. तुम्ही कुठे असता ते बघितलं. कुठं असतात तुम्ही? तुम्ही काय न्यूजपेपरमध्ये मला सापडणार नव्हतात. कारण मला माहित होतं, की सध्याच्या काळामध्ये न्यूजपेपर शक्यतो कोणी वाचत नाहीये. माझ्या 8 दिवस माझ्या घरात न्यूजपेपर आला, तर मी बघितला पण नाहीये. दरवाजातून हात पण नव्हता घेतला जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा. कारण घरचे बोलायचे, "नाही, न्यूजपेपरला पण असू शकतो कोरोना. नाही घ्यायचा. आपण त्यासाठी ऑनलाईन बघा." शेवटी त्याला सांगितलं, "बाबा तू देऊ नको." पण बाहेर होर्डिंग्स लावायच्या, तर तुम्ही घराच्या बाहेर पडत नाहीत. जाहिरात कुठे पाहणार? होर्डिंग्स लावून लावून मी कुठे लावणार? पुण्यामध्ये लावू का? मुंबईमध्ये लावू की आणखीन कुठे लावू? येस. नवनीत पाटील. हां. नवनीत पाटलांना त्यांच्या दाजीने कॉन्टॅक्ट नंबर दिला. येस, कुणीतरी आलं होतं अगोदर आणि त्यांनी सांगितलं, आता हा जो प्रोग्राम आहे, याच्यामध्ये काही गोष्टी चेंज होतात आणि पुढच्या आठवड्यापासून हाच पेड प्रोग्राम होणार आहे मित्रांनो. परत सांगतोय तुम्हाला. हे मधून-अधून फक्त एक लकी ड्रॉ सारखं असतं आमचं हे. 15 दिवसाचा फ्री. लॉकडाऊनच्या काळामध्ये 12,000 लोकांना आम्ही फ्री दिला. पुन्हा आम्ही काय केलं, एक ₹1200 घेऊन एक छोटासा वर्कशॉप घेतला. आणि हेच जे आता तुम्हाला मी शिकवतोय, याच्यामध्ये काही ॲडिशनल गोष्टी आहेत. त्याच्या पुढचा जो पार्ट आहे, तो ₹1000 घेऊन आम्ही पुढच्या आठवड्यापासून विकणार आहे परत. तुम्ही लकी माणसं आहेत, की तुम्ही या ठिकाणी आहात. सो शोधायचं कसं? आता हे ₹1000 का घेतोय मधून-अधून? तर हा जो खर्च येतो, इथे मी बसलेलो आहे. हा कॅमेरा आहे, लाईट्स आहेत, इंटरनेट आहे. हे Zoomसाठी आपण मंथली त्याचे ते चार्जेस देतो. हा खर्च कुठून तर निघाला पाहिजे ना. मग त्यासाठी मधून-अधून असे छोटेसे प्रोग्राम घेतले जातात. मी सांगितलं आनंदी परिवार फाउंडेशन कुणाकडूनही कुठलीही देणगी घेत नाहीये. कुणालाच मागत नाहीये. हां, स्वतःहून कुणाला वाटलं काही लोक आता बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी येतात आमच्याकडे. आमच्याकडे येतात म्हणजे घरीच बर्थडे सेलिब्रेट करतात. आमच्या अकाउंटला काही ट्रान्सफर करतात, की ते म्हणतात, की आम्ही इकडे-इकडे कुठेतरी खर्च करणार होतो. त्यापेक्षा आनंदी परिवार फाउंडेशन चांगलं काम करते. सो तुमचा सर अकाउंट नंबर पाठवा. आनंदी परिवार फाउंडेशनच्या अकाउंट नंबरवरती तो पैसा जातो. येस, अशा प्रकारे काम चांगलं करायला लागलेत. पण आम्ही देणगी कोणाला मागत नाहीये. दुसरी गोष्ट गव्हर्नमेंटचं कुठलंही अनुदान आम्ही घेत नाही. नाही, आम्हाला घ्यायचंच नाही गव्हर्नमेंटकडून. तर गव्हर्नमेंटकडे नाहीये आम्हाला माहिती आहे. कारण कोरोनाच्या काळात बघितलं, मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील, त्यांनी जनतेसमोरच हात पसरले. विषय संपला. ओके. सो त्यांच्याकडून मला घ्यायचंही नाही काय. आता मी तुमच्याकडे कसा पोहोचलो, तर हे Facebookच्या माध्यमातून पोहोचलो. मला माहित आहे, की ते न्यूजपेपर वाचू अथवा न वाचू, तुम्ही रस्त्यावर येऊ अथवा न येऊ, तुम्ही मोबाईल हातात घेतला, की सर्वात अगोदर Facebook बघणार. येस, आणि मी तुम्हाला Facebookच्या माध्यमातून पकडलं. तुम्हाला तुमच्या सस्पेक्टला पकडायचं असेल, तर तुम्हाला मार्केटिंग करावं लागेल. आणि त्याचे प्रॉपर टेक्निक्स कित्येक लोक आमच्याकडे येतात, "सर, आम्ही जी जाहिरात केली, 50,000 खर्च केले, पण आमच्याकडे लोक आलेच नाहीत." आलेच नाहीत. सर, कोणी एन्क्वायरीच केली नाही. का केली नाही? तुमच्याकडे ते मार्केटिंगचं प्रॉपर नॉलेज नसल्यामुळे केलं नाही. सो तुम्हाला सस्पेक्ट तुम्ही शोधला, पण त्याला सस्पेक्टच्या पुढच्या लेव्हलला घेऊन जाण्यासाठी तुम्हाला ते जमलं नाहीये. तुम्हाला त्या लोकांना आकर्षित करण्यासाठी काय करायचंय, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे मार्केटिंग करताना. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगितलं, कुठलंही कर्ज न घेता तुमचं उत्पन्न 4 पट वाढवा. सध्या लॉकडाऊनमुळे बऱ्याच लोकांच्या खिशातले पैसे संपलेले आहेत. पण ज्यांचे ईएमआय होते त्यांनी काय सांगितलं, "सर 4 महिने काय आम्ही देणार नाही ईएमआय." बरोबर, बँकला सांगून ठेवलं. आता त्याच्यावरती बँक चार्जेस लावणार आहे वगैरे, वगैरे हे सगळं माहित होतं. पण मजबुरी का नाम जिंदगी म्हटल्यासारखं, की 4 महिने पुढे ढकलताना जाऊ द्या चला.
आत्ता तात्पुरता वेळ बघायचा. तसं मी तुम्हाला सांगितलं, की कर्ज न घेता मग तुम्ही म्हटलात, "अरे कर्ज तर डोक्यावरती आहे. काय इथून भेटलं तर भेटलं." आणि तुम्ही लोक या ठिकाणी आला. आता प्रश्न होता तुमच्यापर्यंत ही माहिती कशी पोहोचवायची? तर तुम्ही कुठेतरी Facebookवरती लिहिलं होतं, की आम्ही बिझनेस करतो किंवा बिझनेसमॅन, प्रोप्रायटर असं काहीतरी लिहिलं होतं. हा मॅनेजर, त्या मॅनेजर. मी फक्त ते शब्द पकडले आणि माझ्या Facebookने फक्त तुम्हाला ॲड दाखवली. नागेश गणगे सर Facebookवरती आहेत, त्यांच्या मिसेस Facebookवरती असतील, त्यांचे 4 मित्र Facebookवरती असतील, पण बाकीच्या लोकांना नाही दाखवलं. मी कुणाला दाखवलं? ज्याला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यालाच. ज्याला गरज आहे त्याला. तुम्ही कधीतरी सर्च केलं होतं, की बिझनेस डेव्हलपमेंट किंवा काहीतरी आहे. आलतू-फालतू लोकांना जवळ येऊ पण द्यायचं नाहीये. येऊ पण द्यायचं नाही. आणि मित्रांनो मी नेहमी सांगतो, माझं जे सराउंडिंग आहे, माझं जे लाईफ आहे, यामध्ये माझ्या आजूबाजूला विथआऊट क्वालिटी किंवा क्वालिटी नसलेला आलतू-फालतू एकही माणूस नाहीये. एकही माणूस नाहीये. आणि इथून पुढे लक्षात ठेवा, जर मी तुम्हाला कॉल केला कधी, तुमच्यापैकी कोणाला मी कॉल केला किंवा तुमचा मोबाईल नंबर माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे किंवा मी मधून-अधून तुमचं नाव घेत असेल, तर समजायचं तुम्ही ग्रेट आहात. मी परत सांगतो, तुम्ही ग्रेट आहात. कारण माझ्या आजूबाजूला मी कुठल्याही ऐऱ्या-गैऱ्या माणसाला बसू देत नाहीये, थांबू देत नाहीये आणि कुठलाही ऐरा-गैरा माणूस म्हणू पण शकत नाही, की डॉक्टर माझे मित्र आहेत किंवा असा माणूस माझ्या शेजारी बसून फोटो पण काढू शकत नाही. क्लिअर आहे. जर तुम्ही माझ्या फ्रेंड लिस्टमध्ये असाल, कुठेतरी मित्रांमध्ये असाल, इव्हन माझ्या Facebookला जरी फ्रेंड असाल ना, तरी समजायचं तुम्ही क्वालिटीवाली माणसं आहेत. इतर लोकांच्या माझ्याकडे किती पेंडिंग असतात. मी बघत पण नाही. एक्सेप्ट का एक्सेप्ट करायचे त्याचे रिक्वेस्ट काय accept इथपासून विचार करतो. सो हा Facebook आहे जो तुम्हाला दाखवतो, की तुम्ही कोण आहात आणि आम्हाला दाखवतो, की तुम्ही कोण आहात. आणि मित्रांनो मला एक गोष्ट कळते. नवरा-बायको आहेत, झोपेतनं उठले, तर ती बायको बघत नाही शेजारी नवरा आहे की नाहीये किंवा नवरा पण बघत नाही की बायको आहे की नाहीये. तर सर्वात अगोदर बघतो माझा मोबाईल कुठे आहे आणि मोबाईलवरती बघतो WhatsAppला काय मेसेज आलाय का नवीन आणि Facebookला काय आलेलं आहे. सर्वात अगोदर ह्या गोष्टी करतो. बस मी तिथं पकडलं तुम्हाला आणि तुम्ही तिथं मला सापडलात. ॲग्री आहात का माझ्या मताशी? हॅलो, ॲग्री आहात का? येस. असाल तर कमेंट बॉक्समध्ये येस टाका. हां, येस. हे रिॲलिटी आहे. तुम्ही कुठेतरी ते माझं व्हिजिटिंग कार्ड पण नाही कुठेच. मी कुठे होर्डिंग्स पण लावत नाही आणि तुम्ही पाहिलं असेल कुठल्याही जाहिरातमध्ये माझं नाव पण नसतं. मी काय पकडलंय तुमचा प्रॉब्लेम पकडलेला आहे मित्रांनो. तुम्हाला काय विकायचं याची काही घेणं-देणं नाही लोकांना. त्याच्या जीवनात ते उपयोगाचं आहे का? मी ते पकडलं आणि तुम्ही शोधत-शोधत आलात, की हे कुठं मिळतं? हे आनंदी परिवार फाउंडेशन काय आहे? कसं आहे? येस, इव्हन मी सांगेन आनंदी परिवार फाउंडेशनच्या ऑफिसवरती आम्ही बोर्ड सुद्धा लावत नाही मित्रांनो. बोर्ड सुद्धा लावत नाहीये. कारण तो बोर्ड लावला तर अरे-गरे कोणी पण येऊन, "हे काय असतं इथं हे? हे काय चालतं?" आम्हाला असले लोक नकोच आहेत. ज्या लोकांना कुठेतरी आनंदी परिवार फाउंडेशन बद्दल माहिती आहे, आम्ही बरोबर त्यांना शोधलेलं आहे, की ह्यांना प्रॉब्लेम आहे आणि हे ह्यांचा आमच्या आनंदी परिवार फाउंडेशनच्या आयुष्यात उपयोग होऊ शकतो. त्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. त्यांच्यापर्यंत आमचा नंबर पोहोचला आहे. हे लोक शोधत येतील. शोधत येतील. त्यांना सांगायची गरज पण नाहीये. ते कॉल करून येतील, की "सर मला तुम्हाला भेटायचं आहे." आम्ही त्यांना वेळ देतो आणि त्या वेळात पोहोचतात. जसं की मला वाटतं नवनीत पाटलांना उद्या सकाळी 12चा वेळ आहे. येस बरोबर आहे? उद्या 12 वाजता तुम्हाला काहीतरी बोलवलेलं आहे. येस मला आज सांगण्यात आलेलं आहे, की उद्या 12 वाजता नवनीत पाटील सर येणार आहेत. फिनिश. आयरा-गैरा कोणी येऊन काय नाही चाललो होतो सहज बसलेलो तुम्ही दिसला तर आलो भेटायला. अजिबात नाहीये. कुणीच नाही. कुणी डिस्टर्ब करू शकत नाही मला. कुणीच नाहीये. ती तुमची इमेज तयार झाली पाहिजे मित्रांनो. मार्केटिंग करायची ना, तुम्हाला ह्या गोष्टी करता आल्या पाहिजे. कारण कुणीही तुम्हाला ग्राह्य धरू नये. मित्रांनो, तुमची एक इमेज तयार करा. लोक तुम्हाला काय समजतात. माझ्या बाबतीमध्ये एक इमेज आहे, की जेव्हा माझा माणूस काम करतो, तेव्हा कामच करतो. जेव्हा मी काम करतो, त्यावेळेस मला कोणी डिस्टर्ब करत नाही. माझी एकुलती एक बायको पण डिस्टर्ब करू शकत नाही. नाही करू शकत. त्यासाठी मी एक स्टोरी सांगेन तुम्हाला. एक स्टोरी म्हणजे रिॲलिटी आहे. माझ्या बायकोला एक दिवशी एक स्वप्न पडलं. हां, स्वप्न सांगतोय, पर्सनल लाईफ सांगतोय. नीट ऐका. तुमची इमेज लोकांपर्यंत अशी गेली पाहिजे, की लोक तुमच्याकडे आकर्षित झाले पाहिजेत. तिला स्वप्न पडलं, की काही किडनॅपर तिला किडनॅप करण्यासाठी आलेले आहेत. चोर आले ते किडनॅप करण्यासाठी आणि तिचा मोबाईल बंद होता. तिने त्या किडनॅपरकडे बघितलं. तो म्हटला, "काय बघते?" ती म्हटली, "माझा नवरा असायला पाहिजे होता, मग सांगितलं असतं तुला." त्याने काय केलं, "कर कॉल," म्हटला, "बोलव तिला." ती म्हटली, "माझा मोबाईल स्विच ऑफ आहे." नाहीतर मी केला असता. त्या किडनॅपरनं असा मोबाईल टाकला आणि "कर," म्हटला, "कॉल तुझ्या नवऱ्याला. बघ," म्हटला, "तो येतोय का?" आणि लिटरली माझ्या बायकोने मला कॉल केला. तिचं स्वप्न आहे, तिचं स्वप्न आहे. येस. सो तिने मला कॉल केला.
बोलली, "अहो ऐका ना, घरामध्ये किडनॅपर आलेले आहेत, मला किडनॅप करून चाललेले आहेत." आणि मी तिला कॉलवरती रिप्लाय दिला, "अगं ऐक ना, समोर क्लायंट आहेत, फार महत्त्वाची मीटिंग चालू आहे. ही मीटिंग संपली की मी तुला कॉल करतो." स्वप्नात सुद्धा लोकांना तुमच्याबद्दलची इमेज दिसली पाहिजे, की हा माणूस जेव्हा काम करतो तेव्हा कामच करतो. जेव्हा मी घरी आलो अक्षरशः रडायला लागली, की तुम्ही जेव्हा काम करता एवढं सिरियसली करता, की मला स्वप्न सुद्धा असं पडलं, की मला किडनॅप केलं होतं तरी पण तुम्ही आले नाहीत. तर तिचं स्वप्न होतं, पण त्या स्वप्नामध्ये सुद्धा तिनं गृहीत धरलं, की हा माणूस कधीच येणार नाहीये अशा ह्याच्यामध्ये. लक्षात घ्या, इतकं तुम्ही कामाशी प्रामाणिक बना आणि त्याचं मार्केटिंग करा. जेव्हा मी काम करतो, तेव्हा मी कामच करतो आणि जेव्हा मी फॅमिलीसोबत असतो, तेव्हा मी मोबाईल स्विच ऑफ करून असतो. मी सांगितलं मी शक्यतो मोबाईल वापरत नाहीये. एक आहे माझा एक मोबाईल, पण तरीही मी वापरत नाहीये. बऱ्याच वेळेस तो दुसऱ्यांकडेच असतो. येस. सो तुम्हाला मार्केटिंग करावं लागेल. तेव्हा त्या सस्पेक्टपर्यंत तुम्ही पोहोचाल आणि मार्केटिंग केल्यानंतर जसं की आता नागेश सरांनी मार्केटिंग केलं. मला समजलं की येस त्यांचा हा नंबर आहे आणि माझ्या हा प्रॉब्लेम आहे की मला कधीही मला नॉन-व्हेज खावंसं वाटतं आणि नागेश सरांचं हॉटेल असं आहे की संडे हो या मंडे दररोज त्या ठिकाणी मिळतात सर्व काही. सो मी काय करणार तो नंबर सेव्ह करून घेणार. येस. आणि मला आता सोमवारचा दिवस आहे. बाकी सगळीकडे नॉन-व्हेज आहे व्हेज खातायत. मला नॉन-व्हेज खायचंय. मी नागेश सरांना कॉल करणार. कारण का? माझा प्रॉब्लेम त्यांनी पकडला, की या माणसाला कधीही लहर येते, कधीही हा खातो. सो मी तो नंबर घेतला. तुम्ही लोकांचा प्रॉब्लेम पकडणं फार-फार गरजेचं आहे. येस, आता जेव्हा मी त्यांना कॉल करतो, म्हणजे मला गरज आहे लक्षात घ्या. त्यांची जाहिरात मी पाहिली. मी नागेश सरांना कॉल केला. त्यांचा नंबर माझ्याकडे आला म्हणून कॉल केला. येस, नागेश सरांचं हॉटेल आहे असं आपण गृहीत धरलेलं आहे. मला माहित नाही त्यांचा बिझनेस काय आहे तो, पण मी समजलं की हॉटेल आहे. येस. आता जेव्हा मी कॉल करतो, पहा मी काय बनलो मी? प्रॉस्पेक्ट बनलो मी, प्रॉस्पेक्ट. सस्पेक्ट म्हणजे काय? माझ्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग त्यांची जाहिरात पाहिली. मी त्यांना कॉल केला. हे झाले प्रॉस्पेक्ट. प्रॉस्पेक्ट म्हणजे काय? आता हा संभाव्य ग्राहक झाला. पहिला संशयित होता. जे खोकतोय संशयित आहे. टेस्ट केली, रिपोर्ट पॉझिटिव्ह येतोय म्हणजे काय? संभाव्य झाला आता हा. येस. कॉल केला हा संभाव्य. म्हणजे मला गरज आहे म्हणून मी तुम्हाला कॉल केला. लक्षात घ्या. मी तुम्हाला कॉल केला असता, तर तुम्ही कोण आहेत मला माहित नाहीये. तुम्ही मला उडवून लावलं असतं. मला काही गरज नाही म्हटलं असतं. पण तुम्ही कॉल केलाय म्हणजे कुठेतरी तुम्हाला या गोष्टींची गरज आहे. मी कॉल तुम्हाला केला म्हणजे मला भूक लागलेली आहे, मला अन्नाची गरज आहे. कन्फर्म लक्षात घ्या. ग्राहकाच्या पाठीमागे पळू नका. ते आमिर खान नेहमी बोलत होता बघा काय. कुठला तरी, की मार्क्स के पीछे मत भागो, काबिलियत के पीछे भागो असं काहीतरी होतं त्याचं वाक्य. तुमची क्वालिटी एवढी वाढवा, की लोक तुमच्याकडे शोधत आले पाहिजेत. मी नागेश सरांचा नंबर भेटला, मी त्यांच्या संपर्क केला. मला त्यांच्या हॉटेलबद्दल माहिती पाहिजे. ह्या प्रॉस्पेक्ट लोकांना काय असतं? तुमच्याबद्दल माहिती पाहिजे. तुमचा बिझनेस काय आहे नक्की? तुम्ही आम्हाला काय सर्व्हिस देऊ शकता? माझ्या आयुष्यात हा प्रॉब्लेम आहे, तुम्ही ते देऊ शकता का? आणि असे लोक जे स्वतःहून तुम्हाला कॉल करतील ना, हे लोक ग्राहक बनण्याची जास्त शक्यता असते. फक्त या लोकांना योग्य प्रकारे माहिती देणं गरजेचं आहे. म्हणजे आता नागेश सरांना जेव्हा कॉल आला, तेव्हा नागेश सर काय बोलतात, "हॅलो, हां, मी झोपलेलो आहे, परत कॉल करा." मी त्यांना काय विचारणार परत? तिथं, "हॅलो, ए पाणी आण रे पाणी." मी काय ते करणार? जो कॉल रिसीव्ह करतो, त्या प्रॉस्पेक्ट मला काहीतरी त्याच्याकडून होप्स पाहिजेत, काहीतरी चांगलं पाहिजे. येस. आणि तिथे अशा प्रकारे रिप्लाय येत असेल, तर मी नाही तिथे येत. मी बोलणार, हा माणूस कोणतरी असा-तसा दिसतोय, हॉटेलमध्ये बसून असे मोठ्या-मोठ्याने ओरडत असेल, तर मला ह्या हॉटेलमध्ये बसून जेवायचंच नाहीये. कारण आम्ही नेहमी बघतो की शांत ठिकाणी आणि माझे एक मित्र होते त्यांच्यामुळे मला ती सवय लावली. ते फार ड्रिंक करायचे आणि ते बोलायचे मला असं जिथं गर्दीचा असा बार आहे अशा ठिकाणी जायचं नाही. मला चांगल्या हॉटेलमध्ये जायचं जिथं गर्दी नसेल किंवा गर्दी जरी असेल तर शांत-शांत पिणारे पाहिजेत. हे असे नको आहे ₹10 ची पितात आणि रस्त्यावरती लोळतात. तसले गोंधळ करणारे तशा बारमध्ये जायचं नाही म्हणायचे. सो मी त्यांच्यासोबत जायचो. पण मित्रांनो मी पीत नाही स्पष्ट बोलतो. मी 2007 नंतर आजपर्यंत चहा पण पिलेलो नाहीये. हे बाकी ड्रिंक्स कुठल्या नाहीतच, कधीच नाही. इव्हन मी ते कोल्ड ड्रिंक सुद्धा कधी घेत नाही हां. फक्त एक्झाम्पलसाठी सांगतोय. मी त्यांच्यासोबत जायचो. कारण तो व्यक्ती एवढा हुशार होता, की त्यांच्या पोटामध्ये फक्त एवढंच होतं, की पोटामध्ये दारू गेली, की त्यांचा बॅटरी चार्ज व्हायची. मला कधी त्यांच्याकडून आयडिया पाहिजे असेल, तर मी त्यांना घेऊन जायचो. ते कितीही पिऊ देत. 1000, 2000, 4000, 5000 जेवढे प्यायचे तेवढे पिऊ द्यायचे. काही बोलायचं नाही त्यांना. आणि एकदा का त्यांची बॅटरी पेटली, की आपला मोबाईल डायरेक्ट फ्लाइट मोडवरती टाकायचा आणि रेकॉर्डिंग ऑन करायचं. पुढचे 1 तास, 2 तास जेवढा वेळ बोलताय तेवढे बोलू द्यायचं. पण लक्षात घ्या तुम्ही ₹5000 जर खर्च केले असेल ना, तर त्यांच्या डोक्यातून आयडिया कमीत कमी 5,00,000ची मिळते. फक्त ते पकडता आलं पाहिजे तुम्हाला.
हा माझा रूल होता. त्यामुळे मी शांत ठिकाणी घेऊन जायचो. लक्षात आलं, प्रत्येकाची एक सायकॉलॉजी वेगवेगळी आहे. सो तिकडून जर आवाज आला, हॅलो सर, मी काय तुमची मदत करू? किंवा एखादी मुलगी बोलते, तर आपोआप ते विचारणाऱ्याला वाटतं की अरे चांगले माणसं आहेत. मला काय पाहिजे तुमच्याकडून? माहिती पाहिजे, आणि तिथं माहिती देणारा माणूस हा एक चांगला पाहिजे, एक पोलाईट पाहिजे. तिथं जर हा काय पाहिजे, कुठनं भेटला नंबर, असलं विचारलं तर तुम्हाला काय करायचं? सो मी नागेश सरांच्या हॉटेलमध्ये जाणारच नाहीये. येस, आता कोणतरी अजून अमित सरांनी मला इन्व्हिटेशन दिलं, अमित गुळवणी, ओके, कोल्हापूरमध्ये हॉटेल आहे, नक्कीच नक्की येणार, नक्की येणार. फक्त ते तांबडा रस्सा पांढरा रस्सा पाहिजे. ते काहीतरी कोल्हापूरला जायचं आणि पाणीपुरी खाऊ घालायचं असलं करू नका फक्त. ओके, नक्की येणार. येस. तर सो प्रॉस्पेक्ट, त्याने तुम्हाला कॉल केला, अजून वस्तू घेतली का? नाही घेतली. त्याने पैसे दिले का? नाही दिले. मी नागेश सरांना पैसे नाही दिले. म्हणजे ज्याने उत्तर प्रॉस्पेक्ट लिहिलेलं आहे ते पण चुकीचे आहेत. येस. आता नागेश सरांनी काय केलं, मी त्यांना कॉल करतोय, मला माहिती पाहिजे, आणि लक्षात घ्या, जे लोक स्वतःहून कॉल करतील ते लोक तुमचा ग्राहक बनण्याची जास्त शक्यता असते. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, ज्यांना दत्तक योजनेमध्ये भाग घ्यायचा आहे, एक कॉन्टॅक्ट नंबर देतो. ज्यांना गरज आहे त्यांनी कॉल करा. आमच्याकडून तुम्हाला कॉल येऊन, हॅलो सर, तुम्ही एन्क्वायरी केली होती, मग पुढे काय झालं, कसं काय झालं, अजिबात कॉल करत नाही, अजिबात नाही कॉल करत. कारण मी लोकांना नेहमी एक गोष्ट सांगतो, नेहमी एक गोष्ट सांगतो. कुत्र्याचं एक एक्झाम्पल मी पाठीमागे सांगितलं होतं, आजही परत सांगतो आणि मग पुढे जातो. राम आणि श्यामची स्टोरी असते. श्यामच्या घरामध्ये दोघं असतात, राम आणि श्याम. आणि श्यामचा कुत्रा बाहेर बसलेला असतो आणि तो कुत्रा रडत असतो. बऱ्याच लोकांनी ऐकले असेल, पण जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी मी सांगेन. आणि तो राम विचारतो, श्याम तुझा कुत्रा का रडतोय? रडणं वेगळं आणि ओरडणं वेगळं मित्रांनो. ओरडणं भुंकणं वेगळं आणि रडणं ते असं काहीतरी कुत्रा रडतो. सो तिथे श्याम बोलला, मला तो कुत्रा ज्या ठिकाणी बसलेला आहे ना, तिथे खाली खिळा आहे म्हणला, तो खिळा त्याला टोचतोय, म्हणून तो कुत्रा रडतोय. साधा प्रश्न आहे. राम म्हणला, मग त्याला जर खिळा टोचतोय ना, तर मग तो उठून दुसरीकडे का बसत नाही? तेव्हा श्याम म्हणतो, तो खिळा टोचतो पण एवढा पण टोचत नाही की त्याने उठून दुसरीकडे बसावं. सो बऱ्याच व्यावसायिकांची हीच अवस्था असते. कळतंय आपल्याकडे पैसा नाहीये, कळतंय की त्यांना ग्रोथ करायची आहे, परंतु त्यांची उठण्याची तयारी नसते. आणि अशा लोकांना तुम्ही कितीही उठवलं तर ते उठत नाहीत. म्हणून आम्ही कधीही कोणाला कॉल करत नाही. प्रचंड ह्याला एक आजार असतो, त्याला आजार म्हणतो आम्ही त्या गोष्टीचा, की कळतंय प्रॉब्लेम आहे, परंतु त्यांना प्रॉब्लेमवरती सोल्युशन शोधायचंच नसतं. स्वप्न फार मोठे असतात हा, मला बिझनेस वाढवायचा आहे, माझं 4 पट उत्पन्न वाढवायचंय, मला हे करायचंय, माझ्या मुलासाठी मला ही गाडी घ्यायची आहे, बायकोसाठी हे सोनं घ्यायचंय. स्वप्न फार मोठे असतात, पण रिअलिटी काम करायचं म्हणलं की ते कधी तयार नसतात. हा एक आजार आहे. सो अशा लोकांच्या पाठीमागे लागायचं नाही. जेव्हा तो खिळा एवढा मोठा टोचतो जोरात, की तो बसू शकत नाही, तेव्हा तो आपोआप इथंच येणार, दुसरीकडे कुठेच जाणार नाहीये. कारण जे आनंदी परिवार फाउंडेशन देतंय, हे मी म्हणेल भारतामध्ये कोणी करतच नाहीये. स्पष्ट बोलतो, मी भारतामध्ये बोलतोय मी परत. कुणीच करत नाहीये. येस. सो प्रॉस्पेक्ट, ज्यांनी हे उत्तर लिहिलं त्यांचंही उत्तर चुकलेलं आहे. प्रॉस्पेक्ट तुम्हाला पैसे देत नाही, प्रॉस्पेक्ट फक्त एन्क्वायरी करतो. आणि इथून पुढे कन्व्हर्जन सुरू होतं, ज्याला आम्ही लेव्हल 1 कन्व्हर्जन म्हणतो. पहिली गोष्ट कन्व्हर्जनची सुरुवात इथं होते, की त्यांनी मला काय माहिती दिली. तुम्ही जी माहिती देता त्यामुळं ग्राहकाची वस्तू घेण्याची इच्छा होते. मला नागेश सरांनी सांगितलं, की "सर या सर, आमचं हॉटेल फार चांगलं आहे, हे चांगलं आहे, ते चांगलं आहे" वगैरे, वगैरे, वगैरे. आता मी नुकताच त्यांच्या शहरामध्ये राहायला गेलेलो आहे. येस. या आणखीन एक इन्व्हिटेशन आलं, प्रवीण चकणे. ओके. या. हा, स्पेशल मच्छी. नक्की, नक्की येतो सर. माझं एक हॉटेल आहे. त्या हॉटेलची स्पेशालिटी हेच आहे, स्पेशल मच्छी. ओके, मच्छी फ्राय. सो नक्कीच तुमच्याकडे येईल सर, मी प्रवीण सर नक्की येईल. येस. कन्व्हर्जन लेवल. तिथून कन्व्हर्जन सुरू होतं. कन्व्हर्जन म्हणजे जिथं व्यक्ती तुम्हाला पैसा द्यायला तयार होतो. आता मला काय करायचं, एक ट्रायल घ्यायची. खरंच नागेश सरांच्या हॉटेलमध्ये चांगलं जेवण मिळतं का? मी विचार करणार, एक काम करतो, मी उद्या सकाळी तुमच्याकडे नाश्ता करायला येतो किंवा आत्ता थोड्या वेळाने येतो. काहीतरी मला एक ट्रायल घ्यायची आहे. मी गेल्या गेल्या लगेच जेवणाची ऑर्डर नाही देणार. मी ट्रायल बघणार अगोदर. मे बी आज नवीन शहरात, तुमच्या शहरामध्ये मी नवीन आलेलो आहे, तर आज मी जाऊन फक्त एक नाश्ता करून येणार. सर्व्हिस कशी आहे, काय कशी आहे. म्हणजे जेव्हा नागेश सर मला कॉलवरती सांगतायत, की तुम्ही एखाद्या तुमच्या कस्टमरला सांगतायत, "सर नक्की या, आमच्याकडे हे आहे, आमच्याकडे ते आहे, आम्ही हे सर्व्हिस देतो." मग तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असू द्यात. कुठल्याही क्षेत्रामध्ये असू द्यात. तिथे एक ट्रायल घेतली जाते. सुरुवातीला मोठी ऑर्डर दिली जात नाहीये. मग ते ₹5 असू द्या, ₹50 असू द्या, ₹100 असू द्या. जसं की नवनीत पाटील सर आहे. त्यांच्या तिथे मी गेलो, तर मी आधी काय करणार, त्यांचा स्टुडिओ आहे. तर मी म्हणणार, "सर फोटोग्राफी करता का?" "ओके, मला आय कार्ड साइज फोटो काढायचे."
तर त्यांनी तो फोटो व्यवस्थित एडिट करून दिला, तर मी म्हणेल की आता जरा क्लोजअप काढूयात. तो व्यवस्थित केला तर मी म्हणेल की लग्नाची ऑर्डर द्यायची आहे. माझ्या नाही माझं झालेलं आहे. ओके. सो इतर दुसरं कोणाचं असेल तर तशी ऑर्डर मी तुम्हाला देणार आहे. येस. सो ट्रायल घ्यायची आहे म्हणून मी काय करणार, नागेश सरांच्या हॉटेलमधून काहीतरी मी खरेदी करणार आणि तेव्हा मी बनतो तिसरा व्यक्ती म्हणजे शॉपर. पहिल्या वेळेस मी त्यांच्याकडून वस्तू घेतोय, मग ते ₹5 असेल, ₹50 असेल किंवा ₹100 असेल. तो शॉपर हा आपला पहिला व्यक्ती आहे जो तुम्हाला पैसा देतो. आणि हा तुम्हाला चाचपणी करण्यासाठी एक वस्तू घेत असतो की तुम्ही कसे आहात. जसं की आता किशोर बारी सरांकडून जळगाववरून मला परत दुसरं एक आमंत्रण आलं. त्यांच्याकडे बासुंदी, रबडीची आहे. चव घ्यायला नक्की या. ओके. जाण्याचा खर्च करावा लागेल सर. बारी सर. ओके. तर नक्की येणार मी. एक दिवशी नक्की येणार. कारण मी नगरला एक वडापाव खाण्यासाठी गेलो होतो. इथून वडा खाण्यासाठी. मी मागच्या वेळेस सांगितलं होतं, की तो वडा खाण्यासाठी मी तिथे गेलो. कढी वडा. तर त्यांनी काही खर्च घेतला नव्हता कोणाकडून जाण्याचा. जळगावला मी नक्कीच येईल, लवकर येईल. तर त्यावेळेस मी नक्की तुमच्याकडे येईल. आणि यावेळेस लक्षात घ्या, हा शॉपर हा पहिला व्यक्ती, ज्या लोकांनी शॉपर हा शब्द लिहिला होता, त्यांचं उत्तर बरोबर आहे. आता कस्टमरचा अजून संबंध आलाच नाहीये. आपण म्हणतो कस्टमर पैसा देतो, कस्टमर पैसा देतो. कुठे आहे पैसा? नीट समजून घ्या. आता जेव्हा तो तुमच्याकडे वस्तू खरेदीसाठी येतोय, किंवा मी जेव्हा नागेश सरांच्या हॉटेलमध्ये जातो, तेव्हा माझी अपेक्षा काय आहे? मला सर्व्हिस चांगली भेटली पाहिजे. त्या हॉटेलमध्ये गेलो तर मला जिथं ज्या टेबलवरती बसणार आहे ॲटलीस्ट तो टेबल स्वच्छ पाहिजे. तिथं पाणी मला चांगलं मिळालं पाहिजे. पैसा माझ्या खिशात आहे मित्रांनो, लक्षात घ्या. पैसा माझ्याकडे आहे. परंतु मला सर्व्हिस चांगली पाहिजे. आता माझ्या खिशात किती आहे, किती नाही तुम्हाला माहित नाहीये. परंतु तुमचं कर्तव्य आहे, की मला चांगली सर्व्हिस दिली पाहिजे. मला टेबल स्वच्छ पाहिजे. मला तुम्ही विचारलं पाहिजे, की नक्की काय आहे? काय देऊ आणायला? तुम्हाला काय खाण्याची इच्छा आहे? तुमचा मेनू कार्ड स्वच्छ पाहिजे. कित्येक लोकांचं फाटलेलं असतं. हे सर्व्हिस मला इथं पहिल्या वेळेस अपेक्षित आहे, की तुम्ही मला चांगली सर्व्हिस दिली पाहिजे. जर सर्व्हिस दिली तुम्ही तर ठीक आहे. नाही दिली, पुढच्या वेळेस हॉटेल चेंज. जर तुम्ही चांगली सर्व्हिस दिली तर कन्व्हर्जन लेव्हल सेकंड चालू होते. दुसरा लेव्हलचं कन्व्हर्जन चालू होतं. जर पहिल्या वेळेस चांगली सर्व्हिस मिळाली तर दुसऱ्या वेळेस मला त्या हॉटेलमध्ये जावंसं वाटतं. दुसऱ्या वेळेस. खाण्याच्या बाबतीमध्ये मी प्रचंड चुजी आहे. जर मला एखादी गोष्ट आवडली तर मित्रांनो मी पुन्हा-पुन्हा त्या ठिकाणी जातो. ते किती दूर आहे हे मी विचार करत नाही. मला आठवतं आमचे एक मित्र आले होते. अकोल्यावरून आले होते. उस्मानाबादला मीटिंग होती आणि उस्मानाबादला भेटल्यानंतर सहजासहजी ते बोलले, म्हणजे मी उस्मानाबादचे मित्र, की "काय खायचं?" तेव्हा अकोलावाले बोलले, की "काय स्पेशल असेल ते सांगा." स्पेशल. तेव्हा उस्मानाबादचे मित्र सहज बोलले, की स्पेशल खायचं असेल तर पुण्याला जावं लागेल. तिथं एस-पीच बिर्याणी मिळते." आणि मित्रांनो तुम्हाला सांगेन, फक्त बिर्याणी खाण्यासाठी उस्मानाबादवरून पुण्यामध्ये आलेलो होतो. सो सर्व्हिस चांगली भेटली, व्यक्ती पुन्हा-पुन्हा तिथं जायला तयार आहे. तुम्ही सर्व्हिस फक्त सुरुवातीला चांगली द्या आणि तो सेकंड लेव्हल सुरू होते मित्रांनो आणि तो व्यक्ती बनतो तुमचा कस्टमर. पहिला कोण होता? सस्पेक्ट. त्यानंतर बनला प्रॉस्पेक्ट. त्यानंतर बनला तो शॉपर. फर्स्ट टाईम खरेदी केली, तिथं सर्व्हिस त्याला चांगली भेटली, तो बनला. सेकंड टाईम तुमच्याकडे आला, तो बनतो कस्टमर. येस. दुसऱ्या वेळेस खरेदी करणारा व्यक्ती आणि आपण सर्वांनी सांगितलं पैसा कोण देतो? कस्टमर देतो. नाही देत कस्टमर. सर्वात अगोदर तुम्हाला शॉपर देतो आणि शॉपरला तुम्ही चांगली सर्व्हिस दिली तर तो कस्टमर बनतो. पण आपण बोलीभाषेमध्ये बनतो. आज भरपूर कस्टमर झाले. आज काही कस्टमर झालाच नाहीये. म्हणजे आपल्याला आपल्या बिझनेसबद्दल खरंच ज्ञान नाहीये मित्रांनो. खरंच नाहीये. तुम्ही सर्वांनी जेवढे लोकांनी कस्टमर, कस्टमर लिहिलंय ना, त्यांनी खरंच बिझनेसवरती काम करण्याची गरज आहे. बिझनेसवरती काम करण्याच्या अगोदर आपल्या स्वतःच्या ज्ञानावरती काम करणं गरजेचं आहे. मित्रांनो, मी नेहमी बोलतो, डॉक्टर बनायचं असेल तर 4-4.5 वर्षाचे कोर्स करणं गरजेचं आहे. 2 वर्षाचे अप्रेंटिस करणं गरजेचं आहे. मग कुठे तो डॉक्टर बनतो. इंजिनिअर बनायचं असेल तर सेम प्रोसेस आहे. तर ते नर्स बनायचं असेल तर त्याची प्रोसेस आहे मित्रांनो. आणि तुम्ही बिझनेसमध्ये येता, आपल्यापैकी किती लोकांचं एमबीए झालेलं आहे किंवा बीबीए झालेलं आहे? असेल कोणी एखादा? असेल तर ठीक आहे. नसेल तर मी सांगेन बेसिक गोष्टी बिझनेसच्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि अर्धवट ज्ञानावरती जर आपण एखादी गोष्ट सुरू केली तर मित्रांनो आपण 100% हारणार आहे किंवा 100% आपलं नुकसान होणार आहे. तुम्हाला बेसिक गोष्टी माहीत असणं 100% गरजेचं आहे मित्रांनो. आता मी तुम्हाला सांगेन, समजा
यस, विठ्ठल कोल्पे सर, इंजिनिअरिंग प्लस एमबीए, क्या बात आहे. प्रमोद गावडे सर, एमबीए. गरजेचं आहे हे, गरजेचं आहे. ते असल्याशिवाय तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. जर अर्धवट शिकलेला एखादा डॉक्टर आहे, नाही मी काय फक्त दुसऱ्यांचं बघून बघून शिकलेला आहे, चला मी तुमचं ऑपरेशन करतो, चालेल का? त्याचे रिझल्ट काय येणार आहे तुम्हाला चांगलं माहित आहे मित्रांनो. काय येणार रिझल्ट? मी नेहमी सांगतो, की आमचं पुण्यामध्ये खडकवासला धरण आहे. तुमच्यापैकी ज्याला पोहता येत नाही, अशा 10 लोकांना घेऊन मी पाण्यामध्ये गेलो. मध्यभागी सोडलं तुम्हाला पाण्यामध्ये. त्यातले किती लोक बाहेर येतील? एक पण येणार नाहीये. पण त्या 10 लोकांना मी प्रॉपर ट्रेनिंग दिलं आणि मग पाण्यामध्ये सोडलं, तर मित्रांनो ते पोहत-पोहत बाहेर येतील. 100% येतील. आणि आपल्याला लोक म्हणतात, की पाण्यात पडल्यानंतर आपोआप पोहायला येतं, आपोआप पोहायला येतं. नसतं येत. तसं येत असलं असतं, लक्षात घ्या, मी स्वतः 3 वेळेस सुसाईड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातला पहिला प्रयत्न हा पाण्यात उडी मारल्यानंतरच केला होता. पहिला. सो तिथे मला बेसिक गोष्टी माहीत होत्या. कसं पोहायचं असतं, पण त्या भोवऱ्यामधून कसं बाहेर पडायचं, ते मला थिअरॉटिकली माहीत होतं. ते मी तिथे ॲप्लिकेशन केलं. पण त्याच्या अगोदर 8 दिवस मी पोहण्याचा सराव करत होतो थोडासा. पण ते संथ पाण्यामध्ये करत होतो. पण मी जिथं उडी मारली होती, ते बंधाऱ्यातून वरून खाली पडणारं पाणी, भोवरा होता, अशा ठिकाणी मी उडी मारली होती. पण तिथे काहीतरी मला माहीत होतं म्हणून मी बाहेर पडलो. ॲटलीस्ट थिअरॉटिकल तरी ट्रेनिंग मला होतं. म्हणून मी बाहेर पडलो. अन्यथा मी बाहेर पडू शकलो नसतो. बिझनेसमध्ये असंच आहे मित्रांनो. आणि नेहमी लोक बोलतात, पाण्यात पडलं की आपोआप त्याला शिकता येतं किंवा पाण्यात पडलं की आपोआप करेल. पूर्वी लग्नाच्या बाबतीमध्ये असं केलं जायचं, की बिघडलेलं आहे का? ओके, लग्न करून टाका. एकदा लग्नाच्या बेड्यात पडला की आपोआप सुधारेल. लग्न वेगळं आहे, बिझनेस वेगळा आहे. पण पाण्यात जरी तुम्ही पडलात समजा किंवा कुणाला त्याला बाहेर काढायचं आहे, तुम्ही जवळ असलेली एखादी रस्सी फेकता. तुम्ही एखादी काठी फेकता आणि त्याला पकडून तो बाहेर येतो. इथं तुम्ही बिझनेसमध्ये जर पडलात आणि डुबलात, तर तुम्हाला मदत करायला कोणीच येत नाहीये. कारण त्या पाण्यात डुबलेल्या माणसाला बाहेर काढण्यासाठी जवळचीच रस्सी फक्त फेकायची आहे. पण इथं जर तुम्ही डुबलेला असाल, तर तुम्हाला बाहेर काढण्यासाठी त्या व्यक्तीला स्वतःच्या खिशातले पैसे द्यावे लागतात. म्हणजे डुबला म्हणजे काय, कुठेतरी 5 लाखाचं 10 लाखाचं कर्ज झालेलं आहे. आणि आपल्या खिशातले पैसे काढून कुणीही देत नाही. दिले तर आई-वडील देतात असतील तर, अन्यथा कुणीही देत नाहीये. कुणीही देत नाही मित्रांनो. आणि म्हणून मी सांगेन, की स्वतः शिका आणि मग उतरा. येस. सो कस्टमर ज्यांनी लिहिलं, मी त्या सर्वांना सांगेल, शिका. कुठेही जाऊन शिका, कुठेही जाऊन शिका. पण ते डोक्यातनं काढून टाका, की मला सर्व माहीत आहे किंवा मला बिझनेस माहीत आहे. काढून टाका. आणि शक्य झालं तर आनंदी परिवार फाउंडेशनकडे या. आधी शिका, पैसा कमवा, मग फाउंडेशनला मदत करा. येस. सो कस्टमर कोण आहे? ज्या व्यक्तीला पहिल्या वेळेस त्याने काहीतरी खरेदी केली होती, त्याला ती सर्व्हिस आवडली. पहा, पहिल्या वेळेस त्याला चांगली सेवा मिळाल्यानंतर तो दुसऱ्या वेळेस खरेदी करण्यासाठी येतो. असा व्यक्ती म्हणजे कस्टमर आहे. पण या ठिकाणी तुम्हाला पुन्हा सर्व्हिसमध्ये सातत्य पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीला तुमच्याशी पुन्हा-पुन्हा व्यवसाय करावासा वाटेल. उदाहरणासाठी मी एक सलूनचं उदाहरण देईल. पहा, फार महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही सलूनमध्ये गेलात. तुमच्या घरापासून साधारणतः 1-2 किलोमीटर किंवा 1 किलोमीटर अंतरावरती सलून आहे. तिथे गेल्याबरोबर तिथला रिसेप्शनिस्ट तुम्हाला बोलली, लेडीज आहे. ती बोलली, "हॅलो, गुड मॉर्निंग सर. वेलकम सर." आतमध्ये बसवलं तुम्हाला. तिथं वेटिंग होतं समोर. तोपर्यंत तिने सांगितलं, की "सर न्यूजपेपर." आणि त्या तिथल्या ऑफिसमध्ये जे त्या सलूनमध्ये जी एक लेडी आहे, दुसरी लेडी तिने विचारलं तुम्हाला, की "सर पाणी घेणार?" पाणी आणून दिलं. त्यानंतर विचारलं, "सर चहा घेणार की कॉफी घेणार?" आता तुम्ही 1 किलोमीटरहून आला होता जवळच्या जवळ. तुम्हाला काही चहा, कॉफी काय असं घेण्याची इच्छा नव्हती. सो तुम्ही त्यांना म्हणलात, की "नो थँक्स" वगैरे असं बोललात तुम्ही काहीतरी. मग ती लेडी निघून गेली किंवा त्यांनी आणून पण दिला असेल, तुम्ही चहा पण पिला असेल. कारण पुढे एक 10 मिनिटं लागणार होते. काही लोक असतात, मिळतं तर का सोडायचं? चहाचे प्रचंड शौकीन असतात लोक. तर ते त्यांना दिवसातून किती वेळेस कोणी म्हटलं ना चहा, ते नाही म्हणत नाहीत. नाही म्हणणं म्हणजे त्यांना पाप पाप वाटतं. तो नाही म्हणत नाहीत. आता तिथे आतमध्ये गेलात, मग तुमचा नंबर आला, तुम्हाला आतमध्ये बसवलं. मग त्यांनी सांगितलं, की "सर शॅम्पू करायचा तुमच्या केसाचा." थँक सर. प्रदीप दीक्षित सर म्हणतात, "दत्तक योजना खूप छान आहे. सगळे जॉइन करा." थँक यू, आणि प्रदीप दीक्षित सर तर अगदी व्हिडिओ बनवून दत्तक योजनेची मार्केटिंग करतात. औरंगाबादमधून आहेत. संदीप वॉच त्यांचं कंपनी आहे. फार चांगल्या प्रकारे बिझनेस करतात. दत्तक योजनेमध्ये जॉइन झालेले आहेत. थँक सर. मुद्दा. हां. मग तो सलूनमध्ये तो व्यक्ती बोलला, की "सर तुमचे मी शॅम्पू करून देतो." आता तुम्हाला माहित आहे शॅम्पू करायचं म्हटलं, की तो ₹50 तरी घेणार. तुम्ही म्हटलं, "सर मी अंघोळ करून आलोय." तो सलूनवाला बोला तुम्ही, की "अहो मी अंघोळ करून आलोय, मला काही शॅम्पूची गरज नाहीये." तो म्हणतो, "सर कॉम्प्लिमेंटरी आहे आमच्याकडून." मग अरे एकदा काय दोनदा टाक ना मग. ओके. आपण तयार होतो. तुम्हाला फ्रीमध्ये मिळते ना, तुम्ही सोडणार आहेत का? सो तुम्ही ते शॅम्पू पण त्या ठिकाणी केला. मग त्यांनी तुमचे हेअर ड्रायरने हेअर ड्राय करून
तुमचे केस कापले आणि जाताना तुम्हाला सांगितलं, की "सर तुमचे केस ना थोडेसे रफ आहेत. त्यासाठी असं-असं एक तेल वापरा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. ते कुठल्याही दुकानामध्ये मिळून जातं किंवा झोपताना तेल लावा." अशी काहीतरी एक एज्युकेशन पण दिलं. आता तुम्हाला कसं वाटणार हो हे सगळं पाहिल्यानंतर? फार छान वाटलं. एकदम रिलॅक्स आणि हां, सर्वात महत्त्वाचं केस कापल्यानंतर त्यांनी मसाज पण करून दिली तुमची थोडीशी. नवरत्न वगैरे काहीतरी लावून परत छान मसाज वगैरे करून अरे, फार एकदम छान वाटलं. हा कोण आहे? शॉपर आहे. तो फर्स्ट टाईम तुमच्याकडे आला होता. येस. आता सेकंड टाईम तुम्ही कुठे जाणार मित्रांनो? पहिला एवढा चांगला अनुभव आल्यानंतर? सेकंड टाईम पुन्हा तुम्ही त्याच शॉपमध्ये जाणार. 1 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर. हं. मग तुम्ही त्या शॉपमध्ये गेलात. समजा तिथे रिसेप्शनिस्टच नाहीये. ते होते ना छान-छान होते तुम्हाला गुड मॉर्निंग वगैरे म्हटलेली, वेलकम सर म्हटले, ते नाहीच. तुम्ही म्हणाल आज बहुतेक सुट्टीवर दिसते. येस, ओके. आतमध्ये बसलात, समोर न्यूजपेपर होता, तुम्ही तो वाचला. पण तिथं कोणी तुम्हाला पाणी पण विचारलं नाही आणि चहा पण विचारला नाही. कोणी नव्हतंच तिथं. मग तुम्ही मनात म्हणाल, की "अरे हां, रिसेप्शनिस्ट नाही ना तिथं कोणीच नाहीये ते ऑफिसमध्ये. तर त्यामुळे मला विचारलेलं नसेल," असं तुम्हाला वाटतं. तुम्ही न्यूजपेपर वाचता, आतमध्ये जाता. पहा, गोष्टी सगळ्या व्यवस्थित चाललेल्या आहेत. तिथं कोणी नव्हतं तुम्हाला विचारलं नाही. आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी ॲज युजुअल तुम्हाला शॅम्पूसाठी विचारलं. तुम्ही तो म्हटलात. तुम्हाला माहीत होतं फुकट आहे ना. तर तुम्ही तो पण केला. तो केस कापत आहे. पहा, तुम्हाला रिसेप्शनिस्ट नव्हती. वाईट वाटेल का? काही कारणच नाहीये. बरं चहा द्यायला पण कोणी नव्हतं. वाईट वाटेल का? नाहीये. कारण तुम्ही काय विचार केला, की तिथं कोणी नाहीये. बरोबर आहे ना? आता तुमचे केस कापायचं काम चालू आहे. अर्धवट केस कापलेत. तेवढ्यात तुम्हाला आतून एक लेडी आलेली दिसली. ती पहिली रिसेप्शनवाली आणि ती बाकीच्या लोकांना विचारते, "सर चहा आणू का? सर पाणी आणू का?" आणि हे तुम्ही बघितलं, की तुम्हाला कोणी विचारलेलं नाहीये. बघा फुकटच होतं फुकटच. पहिल्या वेळेस पण फुकट दिलं होतं, ह्यावेळेस पण फुकटच मिळणार होतं. पण तुम्हाला विचारलं नाहीये, कारण ती नव्हती तिथे. आणि आता मात्र ते सर्वांना विचारतायत, "तुम्हाला कसं वाटेल?" चला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं. तुमची केस कापायचं चालू आहे. तोपर्यंत सगळं नॉर्मल चालू होतं. तुम्हाला वाटलं की इथं कोणी नाहीये म्हणून विचारलं नाहीये. पण आता मात्र तुमच्या लक्षात आलं की बाकीच्यांना विचारतायत, मला विचारलं नाहीये तिथे. इथं तर कॅमेरे लावलेत, मग त्यांना दिसलं असेल ना की मी आलेलो. कसं वाटेल कमेंट बॉक्समध्ये टाकायचंय फास्ट. चलो. हां, टायमिंग चुकला. ओके. थोडंसं वेगळं वाटेल. म्हणजे काय एक्झॅक्ट इन्सल्ट फील होईल. अगदी बरोबर. राग येईल. साली इतक्या वेळ कुठे बसली होती? हं? मी काय ऐरागरा वाटलो का? वाईट वाटेल. येस. परत जाणार नाही मी. काय संबंध काय? फुकट होतं. तुम्ही काय पैसे दिले त्यासाठी? नाहीये. अँगर. वाईट वाटेल. बरोबर आहे. बघा अँग्री. पहा सर्वांनी सर्वांनी कमेंट करा. नीट नीट विचार करा काय होतंय? हां, डोक्याची आळी हलेन. ओके. अनिल भोसले सर कुठून आहात तुम्ही? येस. राजीव खंडागळे नेक्स्ट टाईम नाही जाणार. काय संबंध काय का? तुम्ही केस कापायला गेलतात तिथे. तिथे काय तुम्ही चहा प्यायला गेलतात का? तो काय हॉटेल आहे का ते, की तिथून नाही मला क्वालिटी नाही भेटली? हं. मी बऱ्याच वेळेस पाहिलेलं आहे लोकांना. फुकट मिळलं की पळतात. लग्नामध्ये सुद्धा बघा आईस्क्रीम वगैरे असतात. इतर ठिकाणी एक ₹10 आईस्क्रीम कधी खाणार नाहीत. पण लग्नात अगदी 2-2 स्कूप घेऊन पिणार त्या ठिकाणी. ओके. डिसरिस्पेक्टफुल. ओके. हां, दृष्टिकोन वेगळा होईल. अगदी बरोबर आहे. अभय सर बोलतायत. आता बघा, ठीक आहे. तिनं तिकडे चहा-पाणी केलं. तुमचे केस कापले. मग पुढची सर्व्हिस तुम्हाला फार चांगली अ, पुढे अ, तुमचं म्हणजे हेअर ड्रायरने व्यवस्थित साफ केलं होतं किंवा तुमची मसाज पण करून दिली. तुम्हाला एज्युकेशन पण दिलं. काही नाही बाकी सर्व फक्त चहा मिळालेला नव्हता. तर तुम्हाला प्रचंड वाईट वाटेल. हां, सॉरी अनिल भोसले सर मी तुम्हाला बोललेलो आहे. येस सॉरी. हां, मला वाटलं तेच अनिल भोसले आहेत की नाही खात्री करून घेतो. बार्शीकर भेळवाले तुम्ही. या. काय होणार? वाईट वाटणार. म्हणजे काय झालं? मागच्या वेळी जे तुम्ही सर्व्हिस दिली होती, तसं सातत्य यावेळेस नव्हतं. म्हणून कस्टमरला वाटेल, "अरे, हे नवीन-नवीन फक्त चांगली सर्व्हिस देतात." कस्टमर जुना झाला म्हणजे आम्ही जुनं झालो, की हे लोक आपल्याला सर्व्हिस देत नाहीत. म्हणजे आजच असं आहे, तर मग पुढे कसं? मग तो व्यक्ती येणार नाहीये. लक्षात घ्या. फर्स्ट टाईम तो येतो. सेकंड टाईम जर त्याला सर्व्हिस नाही भेटली, तो पुढे कंटिन्यू जाणार नाहीये. पण सेकंड टाईम पण परत रिसेप्शनिस्ट आली. "हॅलो, गुड मॉर्निंग सर. वेलकम सर" म्हटली. चहा विचारला, पाणी विचारलं. भले तुम्ही पीत नसाल. मी कधी चहा पीत नाहीये. तरी सुद्धा जर नाही विचारल्यानंतर फार छान वाटतं हो. पण नाहीच विचारलं तर अपमान केल्यासारखं वाटतं. सेम तुमच्या बिझनेसमध्ये होईल. जर एखादी तुम्ही कोणतरी सांगितलं, की हॉस्पिटॅलिटी मस्ट इम्पोर्टंट पण ते देणार असाल तर प्रत्येक वेळेस द्या. राजू सर, येस राजू खंडागळे सर. इम्पोर्टंट आहे. पण जर तुम्ही देणार असाल तर प्रत्येक वेळेस ती दिली गेली पाहिजे. आणि नसेल देणार तर देऊ नका.
दिली तर प्रत्येक वेळेस द्या, जेणेकरून त्याचा तुमच्याशी फील चांगला होईल आणि तो व्यक्ती तुमच्याकडे पुन्हा पुन्हा येईल. हा सर्व्हिसचा फार महत्वाचा पार्ट आहे. हा झाला कोण? कस्टमर. सेकंड टाइम आलेला आहे, त्याला सेकंड टाइम चांगली सर्व्हिस भेटली तर तो पुढे जाईल. मी सेकंड टाइम जेवलो नागे सरांच्या हॉटेलमध्ये, मला फार आवडलं आणि त्यांच्या शहरामध्ये मी राहणार आहे. मी त्यांना बोलतो, मला असं वाटतंय की पुढचा 1 महिना मी दररोज तुमच्या हॉटेलमध्ये जेवण करायला यावं. सर, मंथली मेसचे काय रेट आहे तुमच्याकडे सांगा. पहिला होतो सस्पेक्ट, त्यानंतर बनलो प्रॉस्पेक्ट, त्यानंतर बनलो मी शॉपर, त्यानंतर बनलो कस्टमर, आता मी काय बनतोय? मेंबर. चांगली सेवा मिळाल्यामुळं या व्यक्तीला या व्यक्तीला तुमच्यासोबत जास्त काळासाठी व्यवसाय करावा लागतो किंवा करावासा वाटतो. चांगली सर्व्हिस भेटली तर. मला चांगली सर्व्हिस भेटली, मला असं वाटतं नागे सरांच्या हॉटेलमध्ये आपण पुन्हा पुन्हा जावं. आता मला सांगा, तुमच्या व्यवसायामध्ये तुमची अशी व्यवस्था आहे का तुमच्या व्यवसायात, की तो व्यक्ती येतो, त्याला तुम्ही ते पकडून ठेवण्यासाठी मी कित्येक हॉटेल पाहिलेले आहेत. हे येतोय, खातोय, निघून जाईल. आपल्याला त्याची काही घेणं-देणं नाही. आपलं काम काय? ताट वाढायचं. ताट स्वच्छ आहे ना बस. त्या खुर्चीवर घाण पडली त्याची आम्हाला काही घेणं-देणं नाहीये. खुर्चीच्या खाली काय पडलं माहित नाही. त्याला तिकडे बाहेर पार्किंगला गाडी जागा मिळते, न मिळते त्याची आम्हाला काही घेणं-देणं नाही. जिथं अशा गोष्टी चालतात ना, तिथे कस्टमर रिपीट होत नाहीये मित्रांनो. नाही होत. तुम्हाला कुठल्याही बाबतीत, कुठल्याही, मी हॉटेलचे एक्झाम्पल सांगतोय, कुठल्याही, आज नवनीत पाटलांचं स्टुडिओ आहे. त्यांनी पहिल्या वेळेस मात्र मस्त अल्बम दिला होता. पैसे अल्बमचेच आहेत. तर त्याच्यासोबत फार चांगली बॅग दिली होती. पहिल्या लग्नाच्या वेळेस. म्हणजे घरातलं पहिलं लग्न, त्या माणसाचं काय दुसरं लग्न नाही करायचं. आता दुसरं लग्न म्हणजे त्याच्या भावाचं लग्न असेल. आणि त्यावेळेस ह्यांनी बॅग सुद्धा दिली नाही. तर मग त्या कस्टमरला वाटतं की नाही, पहिल्या वेळेस फक्त इम्प्रेशन, सेकंड टाइम ऑर्डर मिळावं म्हणून केलं. आता गरज नाही ना. त्याला वाटतं की आपण त्याला सोडून जाणार नाही. बघूयात आता पुढच्या वेळेस. येस, नवनीत पाटील सर, ॲग्री? असं होतं. म्हणून तुम्हाला प्रत्येक वेळेस हे द्यावं लागतं आणि मग तो बनतो मेंबर. सस्पेक्ट, त्याला काहीच माहिती नाही तुमच्याबद्दल. तुम्ही जाहिरात केली, तो बनला प्रॉस्पेक्ट. तो पहिल्या वेळेस तुमच्याकडे आला, तो बनला शॉपर. सेकंड टाइम आला, तो बनला कस्टमर. पहिल्यांदा पैसे दिले शॉपरने, त्यानंतर सेकंड टाइम कस्टमरने आणि मेंबर तुम्हाला रेग्युलर पैसा देत राहतो. रेग्युलर. आणि म्हणून आज एक ट्रेंड चाललेला आहे की प्रत्येक गोष्टीची मेंबरशिप. पूर्वी हॉटेलमध्ये कुठेही गेलात, एखाद्या मॉलमध्ये गेलात, तर तिथे लोक बोलायचे की व्हॉट कॅन आय हेल्प यू सर? मी तुमची काय मदत करू शकतो? आज कुठल्याही मॉलमध्ये जा, काही करा, ते बोलतात सर तुमच्याकडे आमची मेंबरशिप आहे का? पहिला प्रश्न मेंबरशिप. नवनीत पाटील सर, मेंबरशिप तयार करा. तुमचं फोटो काढायचे, मेंबरशिप जेव्हा याल तेव्हा 10% डिस्काउंट. पण त्या डिस्काउंटमुळे त्या दिवसात, म्हणजे वर्षातनं ते एकदा तुमच्याकडे यायचे, बाकी 2 वेळेस दुसऱ्याकडे जायचे. तर हे तिन्ही वेळेस तुमच्याकडे येतील आणि मेंबरशिप आहे म्हणून 4थ्या वेळेस आणखीन एकदा फोटो काढून घेतील. हे फार महत्वाचं आहे, मेंबरशिप. सो जास्त काळासाठी. आणि म्हणून आम्ही काय बोलतो की आनंदी परिवार फाउंडेशन तुमच्या बरोबर 5 वर्ष बरोबर राहते. 5 वर्ष. या 5 वर्षाच्या काळामध्ये काही अडचण आली तुम्हाला बिझनेसच्या बाबतीमध्ये, जे आम्ही शिकवतो त्याच्यामध्ये, तर मित्रांनो तुम्ही येऊन फाउंडेशनला बोलू शकता की येस, मला ह्याच्याबद्दल माहिती पाहिजे. पहिलं 1 वर्ष तर आम्ही तुम्हाला एवढं ट्रेन करतो की तुम्हाला दुसऱ्या वर्षी आमची गरज पडत नाहीये. पण तरीही 5 वर्षाचा काळ हा कसा, मेंबरशिप एक एक्स्ट्रा बोनस आहे आमच्याकडून तुम्हाला, की पुढच्या 4 वर्षात, 1 वर्ष संपल्यानंतर 4 वर्षात जर काही प्रॉब्लेम आला तर आम्ही तुमच्यासोबत आहेत. हे मेंबरशिप फार महत्वाचे आहे. येस, क्लिअर इथपर्यंत? त्यानंतर पुढे आहे ॲडव्होकेट. आता मी बनलो मेंबर. मी त्या नागेश सरांच्या सर्व्हिसमुळे फार प्रभावित झालेलो आहे. हे ॲडव्होकेट लोक कोण असतात? की तुम्ही जे सर्व्हिस देता, तुमच्याच कस्टमरची नेक्स्ट लेव्हल आहे. मेंबरच्या पुढची लेव्हल. तुमच्या सेवेमुळे हे प्रभावित झालेले असतात. आणि जर यांना कोणी विचारलं की तुमच्या व्यवसायाबद्दल, जे की जसं मला कोणी विचारलं की एक चांगलं हॉटेल पाहिजे जेवण करायचं, कुठं मिळेल? मी लगेच म्हणेन नागेश सरांचं हॉटेल आहे. मला कोणी विचारलं ना की फोटोग्राफीसाठी मी कुठे जाऊ? तर मला माहित झालं की नवनीत पाटील सरांचं फोटोग्राफी स्टुडिओ आहे किंवा व्हिडिओ स्टुडिओ आहे. मी त्यांना सांगणार, चला तुम्ही काय करा, तिकडे जा. मला कोणी विचारलं की प्लंबिंग सर्व्हिस करायच्या, नवीन घर घेतलेलं आहे, कुठे जाऊयात, कुठे वस्तू मिळतील? मी सांगेन संभाजी देशमुख सरांचं आहे. मला सांगितलं की बार्शीमध्ये भेळ कुठे मिळते? मी सांगेल अनिल भोसले आहेत. त्यांच्याकडे फार चांगली भेळ मिळते. मी सांगेल, कारण का मला माहित आहे की तुमच्याबद्दल आहे. मी तुमचा ॲडव्होकेट बनतो म्हणजे मी तुम्हाला तुमच्याबद्दलची माहिती सांगतोय. वरवरची माहिती असते, पण ही एक लॉजिकल रेफरन्स आहे की कुठे स्टुडिओ, नवनीत पाटलांचा आहे, मला एवढंच माहित आहे. परंतु जेव्हा या व्यक्तीला पण तुम्ही चांगली सर्व्हिस देता, तेव्हा तो बनतो रेव्हिंग फॅन, भक्त बनतो. तो रेव्हिंग फॅनचा
डिक्शनरी मिनिंग आहे वेडापिसा व्यक्ती, कट्टर चाहता बघतो. रेविंग फॅन म्हणजे हे काय असतात? मला कोणतरी विचारलं जेवण कुठं मिळतं, मी सांगितलं नागेश सरांकडे मिळतं. स्टुडिओ कुठं आहे? नवनीत पाटलांचा आहे. हे मी सांगितलं. परंतु कोणीतरी मला विचारतं, की मला जेवण एकदम परफेक्ट पाहिजे. तेव्हा मी बोलतो, "अरे डोळे बंद करून नागेश सरांच्या हॉटेलमध्ये जा. तुला जेवण आवडणार आणि नाही आवडलं ना, तर सगळे पैसे मी देणार तुला." लोकं तुमच्या वतीने आपोआप ते गॅरंटी द्यायला लागतात. नवनीत पाटलांकडे जाऊन मला हे करायचंय ऑर्डर द्यायची आहे. एक कोणतरी माझा मित्र आला मला बोलतोय, की मला एक चांगला माणूस पाहिजे वेळेत सर्व्हिस देणारा. मी म्हणतो, "अरे तू टेन्शन घेऊ नको. नवनीत पाटील सारखा माणूस अख्ख्या पुण्यात तुला कुठे भेटणार नाही. पिंपरी चिंचवडचा ब्रँड आहे नवनीत पाटील म्हणजे. एक काम कर, उद्या सकाळी 10 वाजता जायचं का? मी रिकामा होतो. आपण दोघं मिळून जाऊयात." आणि त्या माणसाचेच फोटो काढायचेत. नवनीत पाटलांचा बिझनेस होणार आहे. पण मी माझा कामधंदा सोडून त्या माणसाला घेऊन नवनीत पाटलांच्यात जातो. म्हणजे मी बनलो त्यांचा भक्त. त्यांच्या सर्व्हिसला पाहून मी काय झालो असतो जास्त प्रभावित झालेला असतो. प्रचंड प्रभावित झालेला असतो. जसं की औरंगाबादवरून प्रदीप दीक्षित सर आहेत. एवढे प्रभावित झाले आनंदी परिवारच्या कामामुळे, की अक्षरशः आनंदी परिवारच्या बद्दल ते स्वतः व्हिडिओ बनवतात. त्यांच्या YouTubeवरती टाकतात, की आनंदी पुण्यामध्ये असे अनंदी परिवार फाउंडेशन आहे आणि ते असं काम करते. औरंगाबादला सर आहेत. आम्ही दोघं कधीही समोरासमोर भेटले नाही. फक्त वेबिनार थ्रू त्यांनी माझी ट्रेनिंग अटेंड केली आहे. दत्तक योजनेमध्ये आहेत. आणि ते स्वतः लोकांना सांगतात, की जर तुमचा बिझनेस नाही वाढला तर समजा तुम्ही जी रक्कम फाउंडेशनला दिलेली आहे ना, त्यात तो पैसा तुम्हाला 100% परत मिळतो. ही आमची गॅरंटी आम्ही देतोय तुम्हाला. बाकीचे ट्रेनर काय म्हणतात, "या, शिका, पैसे द्या आम्हाला, शिका. बिझनेस नाही वाढला, वाढला तुमची इच्छा." आम्ही काय म्हणतो, की आधी वाढवा, मग द्या. टप्प्याटप्प्याने द्या, काही प्रॉब्लेम नाही. पण जर समजा तुम्ही थोडे पैसे दिलेले आहेत, तर तुमचा बिझनेस नाही वाढला, तर मित्रांनो तुम्ही जेवढे पैसे दिले आहेत, तेवढे पैसे रिटर्न तुम्हाला मिळतात. पण हे प्रदीप दीक्षित सर बोलतात, "आनंदी परिवार फाउंडेशन तर 100% देईलच देईल, पण मी सुद्धा तुम्हाला पैसे देईल." काय झालंय? रेविंग फॅन. रेविंग फॅन म्हणतात त्याला. लोक त्यांचं काम सोडून तुमच्यासाठी तुमची माहिती सांगत फिरतात. यांना म्हणतात रेविंग फॅन. आणि मित्रांनो, जर तुम्हाला बिझनेस वाढवायचा असेल, तर तुमच्याकडे असे लोक जास्त पाहिजेत. कारण हे लोक तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची पगार न घेता तुमच्यासाठी मार्केटिंग करणारे हे कट्टर लोक असतात. आणि ज्या बिझनेसमध्ये हे रेविंग फॅन जास्त आहेत, तोच बिझनेस आजच्या काळामध्ये टिकणार आहे. जसं नवनीत पाटलांनी सांगितलं, की त्यांच्या मामाने त्यांना नंबर दिला होता मला. मामाने सांगितलं, "हा प्रोग्राम बघ." डॉक्टर प्रसन्न यांनी सांगितलं, की "सर मी BNIचा मेंबर आहे. परंतु तुमच्याबद्दल मला माहिती भेटली. माझ्या मित्रांनी मला सांगितलं, हे पण बघून घ्या." आणि मी ते ऐकलं, मी प्रभावित झालो, मी आलो. लोक सांगायला लागले. आता रेविंग फॅन बिझनेस किती वाढतो? हां, दाजींनी, नवनाथ पाटलांच्या दाजींनी. येस. सो किती रेविंग फॅन म्हणजे काय असतो? भक्त काय असतो? भक्त हा शब्द सर्वांना माहीत आहे. येस. पण मी भक्त सांगण्याच्या अगोदर मी दुसरं एक वाक्य सांगेन, की रेविंग फॅन म्हणजे काय? सर्वात अगोदर रेविंग फॅन बनवले कोणी आपल्या भारतामध्ये? तर मी सांगेन आत्ता बिझनेसमध्ये बनवले असेल तर रामदेव बाबांनी. काय शिकवलं तुम्हाला? श्वास घ्या, श्वास सोडा. हवा घ्या, हवा सोडा. हवा घ्या, हवा सोडा. तुम्ही काय घेत नव्हतात का? त्यांनी शिकवलं तुम्हाला. सांगितलं. तुम्ही घेतलं, सोडलं, घेतलं, सोडलं आणि हे करता लोक रामदेव बाबाचे एवढे भक्त झाले, की त्याच्या पाठीमागे 20,000 कोटीची पतंजली कधी उभी राहिली तुम्हाला पण कळली नाही. तुम्ही फक्त घेत होता, सोडत होतात, घेत होता, सोडत होतात, तोपर्यंत बाबांनी तिकडं 20,000 कोटीची. येस, अमोल पाटील सर आहेत का या ठिकाणी? ओके, तुमचे दाजी नवनीत पाटलांचे. येस, चलो, थँक यू. दोघेही आहेत. रामदेव बाबांनी बनवलं. आता आपल्याला वाटलं रामदेव बाबा दाढीवाला आहे, बाबा माणूस आहे, अध्यात्माबद्दल सांगतोय. ओके, बाबा आहे, बाबा आहे, बाबा आहे. वाटलं आपल्याला. तोपर्यंत बाबांनी पॉलिटिक्समध्ये उतरायला लागले होते. थोडासा फेल झाला तिथं. परंतु परंतु त्यांनी तिथून बाजूला आले. पतंजली पुढे केली आणि आता परवाची बातमी आहे, की रामदेव बाबा IPL मध्ये एक टीम विकत घेणार आहेत. मग बाबा बाबा होते, की बिझनेस माइंडेड होते विचार करा तुम्ही लोकांना. पण बाबांनी काय केलं? तुम्हाला भक्त बनवलं. आणि भक्त हे आंधळे असतात. उदाहरण क्रमांक दुसरं सांगतो मी तुम्हाला. भक्त कोणी बनवले? आसाराम बापूंनी. बापू जेलमध्ये गेले, बाहेर दुकानं चालू आहेत. उद्या तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये असे लोक बनवायचे आहेत, की तुमचं काही जरी झालं ना, तर ह्या लोकांनी तुमचा बिझनेस चालवला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं, ते लोक एवढे कट्टर झालेले असतात आणि भक्त म्हणले की आंधळे असतात हां. भक्ताच्या अगोदर शब्द येतो अंधभक्त. कोर्टाने शिक्षा दिली तरी भक्त म्हणतात, "ते काय झाले आम्हाला माहीत नाहीये, पण बापू मात्र चांगले होते." कोर्टाने शिक्षा दिली आता. तरी पण म्हणतात ते कोर्टाचं काही खरं नसतं.
आमचा विश्वास बापूवर आहे आणि लोक अक्षरशः त्या दुकानातून अजून खरेदी करतात. उद्या तुम्ही बिझनेसमध्ये आलात मित्रांनो, एखादी केस तुमच्यावरती होऊ शकते. पण जर तुमचे रेव्हिंग फॅन असतील, असे भक्त असतील ना, तर तुमच्या बिझनेसला धक्का पण पोहोचत नाही. तुमचे लोक म्हणतील, "ते कोर्टाचं काय असेल ते बघून घेतील. आम्हाला या माणसाने चांगली सर्व्हिस दिली, आम्ही याच्याकडेच जाणार." ही रिॲलिटी आहे. आणि भक्त काय असतात हे जर बघायचं असेल ना, मित्रांनो कुणाबद्दल वाईट कधीच बोलायचं नाहीये. मी नेहमी सांगेन, वाईट कधीच बोलायचं नाहीये. भक्त काय असतात बघायचं ना, आज फक्त Facebookवरती जा किंवा कुठल्याही सोशल मीडियावरती जा आणि राहुल गांधी किती चांगले व्यक्तिमत्व आहे, हे फक्त टाइप करा. अक्षरशः भक्त तुटून पडतील. येस, काय बोलताय हे असं असतं का, तसं असतं का? मोदी भक्त मी म्हणतो. परंतु हे मोदी भक्त असेच बनलेले नाहीत मित्रांनो. त्याच्या पाठीमागे मोदींचं कित्येक वर्षाचं काम आहे. पॉलिटिक्स हा एक बिझनेस आहे. मी स्पष्ट बोलतो मी. पॉलिटिक्स हा एक बिझनेस आहे. त्यांनी तो बिझनेस केला, 100% केला. प्रत्येकाने केला. हां, मग ते मोदी असतील, पवारसाहेब असतील, कुणीही असेल. काँग्रेस असेल, सेना असेल, भाजप असेल, मला कुणाशी काही घेणं-देणं नाहीये. माझं एकच मी सांगितलं, मी भारतीय आहे. आणि मला फक्त बटन दाबायचं माहिती आहे. ते कुठं जातं याच्याविषयी मला अजून कळलेलं नाहीये. ओके, ते आपलं काम नाहीये. ते बाकी लोक करतील ते. आणि दुर्दैव मला वाईट वाटतं मला, की बरेचसे लोक आम्हाला Zoom बाबतीत बोलतात. कित्येक लोकांनी परवा जोशी म्हणून कोणतरी होते. ते बोलले, "Zoom वापरतो आम्ही नाही करणार." ओके, नका करू. मला काय तुमचं Zoom वरती बॅन आलेला आहे. Zoom असा डेटा चोरी करतो, हे करतो. अरे Zoom वरती बॅन आला किंवा बॅन नाहीये, पण Zoom डेटा चोरी करतो म्हणून तुम्ही Zoom वापरत नाहीत. परंतु ईव्हीएम मशीनवरती अख्ख्या जगाने बॅन केलेलं आहे. ती मशीन आपण वापरतोय. इतके आपण सुज्ञ आहेत का? परत तुम्हालाही मी सांगेन, मी चळवळीमध्ये काम करणारा व्यक्ती आहे. वेगवेगळ्या संघटनाशी जोडलं गेलेलो आहे. तेव्हा मी एक सांगतो, मी नेहमी बोलतो, की मी भारतीय आहे आणि मला माणुसकी हा एकच धर्म माहीत आहे. बस मला बाकी काहीच माहीत नाही. मी बाकी ह्या पॉलिटिक्समध्ये पळत नाहीये. ईव्हीएम बरोबर आहे. ईव्हीएम मत बरोबर आहे. ओके, काय असेल ते. डॉक्टर विकास पाटील सर बोलतायत. मला ईव्हीएमवरती माझा विश्वास नाहीये. पण नाईलाज आहे म्हणून तिथं बटन दाबावं लागतं. कळत नाही ते कुठं जातं ते. कारण स्वतः उदयनराजेंनी पण एक दिवशी म्हटले होते, की मला जे एक्स्ट्रा मतं मिळालेत ते कसे मिळालेत हे सांगावं मला थोडंसं. ते स्वतः बोलतायत. पण पुढे काय झालं आपल्याला त्याशी काही नाही. राजे आहेत, रिस्पेक्ट करतो. आणि अमेरिकेतला आहे. Zoom हे अमेरिकन आहे. लोकांना माहीत पण नाहीये. चलो मुद्द्यावरती येऊयात. भक्त. मोदींनी असंच भक्त बनवलेलं नाही. त्यांना प्रचंड कष्ट घ्यावं लागलेलं आहे. आणि तुम्हालाही तुमच्या बिझनेसमध्ये त्या सस्पेक्टला जर त्या रेव्हिंग फॅन लेव्हलला घेऊन जायचं असेल, तर मित्रांनो प्रचंड कष्ट करावं लागेल. प्रचंड कष्ट करायला प्रत्येक वेळेस ब्रँडिंग करावं लागेल. मग तुम्ही कुठेही बसलेले असू द्यात. कुठेही असू द्यात. आपण पाहिलं असेल मोदींचं ध्यानाला बसले तरी सुद्धा ते त्याचं तिथं कॅमेरेवाले असतात. आपल्याला आतापर्यंत शिकलो होतं, की आपण शांत ठिकाणी जा, तिथं कुणीही डिस्टर्ब करणार नाही, त्या ठिकाणी दहन करा. पण आपल्याला तिथले पण फोटो त्यांचे पाहायला मिळाले हे आपण बघितलेलं आहे. सो हे ब्रँडिंग तुम्हाला जमलं पाहिजे. प्रत्येक वेळेस तुम्हाला लोकांच्या मनावरती राज्य करता आलं पाहिजे. तर तुम्ही रेव्हिंग फॅन बनता. लोक तुमचे कट्टर चाहते बनतात तुमचे. आणि कुणीही किती मोठा ब्रँड येऊ द्यात. किती मोठा ब्रँड येऊ द्यात. ते तुम्हाला सोडून कधीही जात नाहीत आणि अशा प्रकारे तुमचा बिझनेस वाढतो या 6 लेव्हलमध्ये. आणि जे मी तुम्हाला सांगितलं, सस्पेक्ट पासून प्रॉस्पेक्टकडे जायचं असेल, तर तुम्हाला लागतं मार्केटिंग. प्रॉस्पेक्ट करून शॉपरकडे जायचं असेल, तर कन्व्हर्जन लेव्हल 1 कन्व्हर्जन तिथून सुरू होतं. आणि शॉपर पासून कस्टमर आणि कस्टमर पासून मेंबर बनायचं असेल, तर तुमच्याकडे पाहिजे सिस्टीम, सर्व्हिस. येवले अमृततुल्यच्या यशाचं रहस्य काय? ते मसाला वगैरे काही नाहीये. रहस्य एकच आहे, सिस्टीम. त्यांनी सांगितलं, "आमच्या इथं पाणीही विकत मिळणार नाही. कुठल्या शॉपवरती तुम्हाला पाणी विकत मिळणार नाही. कुठल्या हॉटेलमध्ये. फुकट पाणी प्या, पण विकायचं नाही पाणी." क्लिअर. दुसरं, आमच्याकडे अर्धा कट मिळणार नाहीये. नाही म्हणजे नाहीये. क्लिअर. चहाची टेस्ट एकसारखी. आज तुमच्या घरामध्ये लोक आहेत. तुमची बायको असेल, बहीण असेल, आई असेल, चहा बनवते. सकाळची टेस्ट वेगळी, दुपारची वेगळी, रात्रीची वेगळी. पण तिथे दिवसातून कित्येक वेळेस चहा बनवला जातो, परंतु त्याची टेस्ट एकसारखी राहते कारण आहे सर्व्हिस. सर्वात महत्वाचं. त्यांनी काय केलं सिस्टम बनवलेली आहे, की त्या ठिकाणी समजा 50 कप चहा बनवायचा तर चहा बनवण्यासाठी किती दूध पाहिजे? त्यांनी एक माप ठेवलेलं आहे. हे मापाने एवढंच दूध टाकायचं. त्या बसलेल्या माणसाने डोकं नाही चालवायचं. त्याने काय केलं त्या साखर किती टाकायची बरणी भरून ठेवलेली आहे. सिस्टीम. त्यात चहा पावडर किती टाकायची? घरामध्ये कसं चाललेलं असतं आपल्या? आपल्या घरामध्ये एकच गोष्ट चाललेली असते, की त्याला थोडंसं जास्त टाकते चमच्याने. तिथं तसं नाहीये. तो कामगार काय बोलतो? एकच गोष्ट करतो. तिथं भरणी भरलेल्या चहा पावडरचे ते उचलून टाकायचे. त्यामध्ये मसाला किती टाकायचा? छोटे-छोटे डब्बे त्यातनं काढायचं, टाकायचं. ते किती वेळ उकळायचे तिथं लिहिलेलं आहे. 5 मिनिटं. बरं त्यासाठी गॅस कितीवर ठेवायचा? कमी ठेवायचा, मीडियम ठेवायचा, जास्त ठेवायचा, किती फ्लेम ठेवायची ठरलेलं आहे. बरं त्याला किती हलवायचंय? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? एका मिनिटामध्ये किती वेळेस ते हललं पाहिजे?
30 वेळेस, ओके 30 वेळेस. आता हे गाळायचं तर किती उंचीवरून त्यांनी ते माप ठेवलंय तिथून वरून टाकायचं. तरच ते होणार. सिस्टीम. तेव्हा लोक त्यांचे मेंबर बनले आणि जेव्हा मेंबर बनले लोक सांगायला लागले, एक्सपान्शन सुरू झालं. एक एक शॉप, दुसरं शॉप, तिसरं शॉप, चौथं शॉप. ॲडव्होकेट बनले लोक आणि ॲडव्होकेट बनता बनता रेविंग फॅन बनले. जेव्हा काही लोकांना त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लोकांनी अक्षरशः आपलं टाइमलाईनवरती टाकलं, आय सपोर्ट येवले. त्यांच्या प्रत्येक ठिकाणी स्टेटसला आय सपोर्ट येवले. फेसबुकवरती एक कॅम्पेनिंग सुरू झालं, आय सपोर्ट येवले अमृतुल्य, येवले अमृतुल्य. काय झालं? रेविंग फॅन बनले लोक. कुणीही काही वाकडं करू शकलं नाहीये. याला म्हणतात बिझनेस. आणि अशा प्रकारे तुमच्या बिझनेसची ग्रोथ होते. मी जे सांगतोय हे पटतंय का? आणि हे कुठलंही मोटिवेशन नाहीये, प्रॅक्टिकल बोलतोय, वास्तविकतेवरती बोलतोय. अशाच प्रकारे बिझनेस वाढतो. यस, पटतंय का? पटत असेल तर चला कमेंट बॉक्समध्ये काहीतरी टाका. पटतंय, होय, डोळे उघडले, काय टाकायचं ते टाका तुम्हाला. यस. हा, यस सर. यस, पटतंय, सर्वांना पटतंय. इथं मोटिवेशन नाहीये, मी आधीच सांगितलंय. मोटिवेशन नाहीये. यस, बघतोय मी, कमेंट बघतोय जरा सर्वांनी एवढ्या प्रेमाने. हा, डॉक्टर विकास पाटील लय भारी. कोल्हापुरी शब्द वापरला. तुम्ही कोल्हापूरचेच आहेत ना? लय भारी. थँक्यू. परफेक्ट आणि वास्तविक आहे, लक्षात घ्या. आणि अशा प्रकारे तुम्ही पुढे गेलात तरच तुमचा बिझनेस वाढू शकतो. आणि मित्रांनो, मी पाठीमागे सांगितलेलं आहे की बिझनेस बुस्टर मशीन बद्दल मी तुम्हाला बोललो होतो की जे काय तुम्ही शिकणार आहात यामध्ये थोडं थोडं जरी तुम्ही शिकलात ना तरी मागच्या प्रोग्राममध्ये मी सांगितलं होतं की तुमचा बिझनेस कसा 4 पटीने किंवा दुप्पट कसा वाढतो, कशा प्रकारे वाढतो. त्यामुळे आज त्याच्यामध्ये जास्त वेळ वाया घालवणार नाही मित्रांनो. मी एवढंच सांगेन तुम्हाला की तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्हाला या सर्व गोष्टी शिकाव्याच लागतील. आणि मी सांगितलं की पाण्यामध्ये न शिकता गेलं तर काय होणार आहे आणि शिकून गेला तर काय होणार आहे. शेवटी 40 वर्ष तुमची इच्छा, तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला जर खरंच पुढे जायचं असेल तर मित्रांनो स्टेप बाय स्टेप जा. आज बऱ्याच लोकांना, मराठी माणसांना असं वाटतं की आज व्यवसाय सुरू केला की पुढच्या 6 महिन्यामध्ये वाढला पाहिजे, 1 वर्षामध्ये मला 4 व्हीलर घ्यायची, 4 वर्षामध्ये हे घ्यायचंय ते घ्यायचंय. घ्या, नक्की घ्या, पण त्या लेवलमध्ये बिझनेस वाढला पाहिजे. बरेच लोक घर घेण्याच्या बाबतीमध्ये फार खतरनाक आहेत. घर घेण्याच्या बाबतीमध्ये आम्हाला आता बिझनेस सुरू झाला, आता लग्न करायचं, घर पाहिजे, स्वतःचा फ्लॅट पाहिजे, हे पाहिजे, पण घरासाठी पैसा किती गुंतवा हे पण कळलं पाहिजे लोकांना. मी नेहमी म्हणतो तुमच्या कमाईच्या 1% किमतीचं तुमचं घर पाहिजे. हॅलो, आता तुमची कमाई किती आणि तुमच्या घराचं किंमत किती आहे ते पहा. अंबानीचं घर लोक सांगतात एवढ्या एवढ्या करोडोंचं घर आहे, असं एवढं हे आहे ते आहे, पण त्यांनी ते घर ते घर बांधण्यासाठी धीरूभाई अंबानींना अख्खं आयुष्य खर्च करावं लागलं. लक्षात घ्या. इथं आपलं काहीच नाही. महिना 20,000 मिळतो तोपर्यंत हा विचार करतो की 10,000 ईएमआय मध्ये आपल्याला काय एखादं घर मिळतंय का, बघू 1 आरके भेटतोय का. घर घ्या, राईट टाइमला घ्या. तोपर्यंत जो पैसा येतोय तो बिझनेसमध्ये टाका. बिझनेस एका विशिष्ट लेवलला गेला पाहिजे जिथे तुमचा ईएमआय सहज निघाला पाहिजे, तर घर घ्या. अन्यथा घेऊ नका मित्रांनो. भाड्याच्या घरामध्ये राहा, चालेल, पण आपण घराशी एवढं इमोशनल जोडले गेलो असतो की अक्षरशः आपलं भांडवल आपण सर्व त्या घरामध्ये टाकतो आणि मग शेवटी ते भांडवल संपतं आपलं आणि घराचा ईएमआय भरण्यात होत नाहीये म्हणून ते घर पण विकावं लागतं. शेवटी हातामध्ये काहीच राहत नाही. त्या घराच्या टेन्शनमुळे, बँकेच्या टेन्शनमुळे कुठेतरी मग डायबिटीज पण झालेला असतो. सो मित्रांनो, अशा गोष्टीमध्ये अडकू नका. प्रॉपर समजून घ्या. जे मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी काम करायचं आहे. लीड जनरेशनला काम करायचं आहे, तुम्हाला कन्व्हर्जनवरती काम करायचं आहे, तुम्हाला ते बास्केट साईजवरती काम करायचं आहे, तुम्हाला ते व्यक्ती पुन्हा पुन्हा रिपीट कसा होईल त्याच्यावरती काम करायचं. आणि हे असंच होत नाहीये. मी जे सांगितलं ना, पहिल्या लेव्हलला हे सस्पेक्ट, प्रॉस्पेक्ट, शॉपर वेगळ्या पद्धतीनं करावं लागतं. दुसऱ्या लेव्हलला हे वेगळ्या पद्धतीनं करावं लागतं. तिसऱ्या लेव्हल ह्याच्यामध्ये काय चेंजेस करावं लागतात. अशा प्रकारे तुम्हाला पुढे जावं लागतं. आज तर तुम्ही कुठे आहात? सगळे पहिल्या लेव्हलमध्ये अडकलेले आहात. एका ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत. यातून बाहेर पडायचं असेल तर मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. यस, सर्वांना समजलेलं आहे. बिझनेस बुस्टर मशीन आज किती लोक, किती 84 लोक आहेत, त्यातले काय 5-6 लोक फक्त नवीन होते, बाकी सर्व जुने लोक आहेत. त्यामुळे ते मशीन सांगण्यामध्ये, जसं की मी मागच्या वर्षी तुम्हाला दाखवलं होतं की 1000 लीड्स येतात, त्याचं काय काय होतं, हे सांगण्यामध्ये काही अर्थ नाहीये. त्या लोकांना व्हिडिओमध्ये पाहून घेतील. आता एकच सांगेन, तुमच्यासमोर 2 ऑप्शन आहेत. एक आहे शिकायचं आणि पुढे जायचं, आणि दुसरं ऑप्शन आहे लॉसमध्ये जाऊन जाऊन शिकायचं. लॉसमध्ये जाऊन जाऊन शिकायचं. आणि एक वेळ अशी येते की बिझनेस चालवण्यासाठी पैसा शिल्लक राहत नाही, एवढे लॉसमध्ये गेले असतात.
कुठला ऑप्शन चांगला आहे? शिकून पुढे जायचं का लॉसमध्ये जाऊन जाऊन शिकायचं? काय करायचं सांगा? चलो. आणि लॉसमध्ये गेलात तर तुमचा वेळ जाणार आहे आणि पैसा पण जाणार आहे. हां, शिकून पुढे जायचं. येस. तर हे शिकण्याची इच्छा तुमच्या मनामध्ये तयार व्हावी. हां, फर्स्ट ऑप्शन इज बेटर. आणि मी नेहमी बोलतो जे सेकंड ऑप्शन चूज करतात ना, त्यांना मी बोलतो, की तुम्हाला नक्की काय घालवायचं आहे? पैसा घालवायचा आहे की वेळ घालवायचा आहे? तुमच्याकडे काय जास्त आहे? पैसा जास्त आहे का? नाहीये. वेळ आहे का? काही लोक म्हणतील, "हां, आहे. गेला तर काही फरक पडत नाही. वर्षभर शिकण्यात घालवतो." पण मी त्या लोकांना नेहमी सांगतो, की ठीक आहे, तुमचा 1 वर्ष वाया गेला असं तुम्हाला वाटतं. तो गेला तरी काही फरक पडत नाही, माझ्याकडे भरपूर आहे असं म्हणता. पण तो 1 वर्ष जर तुम्हाला परत मिळवायचा असेल, तर तुम्ही किती पैसे देणार? मित्रांनो, 1 मिनिट सुद्धा तुमचा पुन्हा कधीही मिळत नाहीये. त्यामुळे तुमच्याकडे वेळ तर नाहीच नाही. एखाद्या वेळेस पैसा गेला तुम्ही मिळवू शकता, परंतु वेळ तुमच्या आयुष्यात कधीच येत नाही. तुम्ही करोडो रुपये दिले तरी सुद्धा मिळत नाहीये. आणि म्हणून मी सांगेन मित्रांनो, या, शिका, व्यवसाय वाढवा आणि तुमचं एक सामाजिक काहीतरी कर्तव्य आहे, म्हणून परत फाउंडेशनला मदत करा. यासाठीच आम्ही दत्तक योजना सुरू केलेली आहे. दत्तक योजना काय आहे हे 5 मिनिटांमध्ये मी थोडक्यात सांगेन आणि ज्यांना कोणाला पार्टिसिपेट व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे, हा नंबर मंजुषा मॅमचा आहे, मंजुषा गायकवाड. हे या सर्व गोष्टी पाहतात. त्या मॅडमशी बोला आणि मग तुमचं ॲडमिशन करून घ्या. दत्तक योजना काय आहे? पहा, आज बरेचसे लोक आहेत बिझनेस डेव्हलपमेंटच्या नावाखाली ट्रेनिंग घेतात. परंतु त्यांचं एकच अट असते, की अगोदर पैसे भरा. मग किती पैसे भरायचे? 2 दिवसाचा प्रोग्राम, 4 दिवसाचा प्रोग्राम याच्यावरती पैसे असतात. तुम्हाला जर वर्षभर शिकवायचं असेल, तर चांगला कोच कमीत कमी 10,00,000 ते तिथून पुढे मग 30,00,000 40,00,000 घेतले जातात. कमीत कमी ₹10,00,000 घेतले जातात. आणि तेही ॲडव्हान्समध्ये. माझ्याकडे एक सर आले होते. अ, खैरे सर म्हणून, हडप सर म्हणून आले होते. आणि त्यांची सकाळीच एका बिझनेस कोच बरोबर मीटिंग होती आणि तिथे गेले. त्यांना सांगितलं, की 1 वर्षासाठी मी कन्सल्टेशन देणार, कोचिंग देणार. ₹30,00,000 फी. मग हे सर त्यांना बोलले त्या कोचला, की "सर काही कमी होणार नाही का?" ते बोलले, "ज्या दिवशी तुमच्याकडे पैसे येतील त्या दिवशी या. मी ₹1 कमी करणार नाही." हे आज चाललेलं आहे मार्केटमध्ये. चाललेलं आहे कारण ह्या लोकांचा बिझनेस आहे. मी सांगितलं मी रिटायरमेंट घेऊन आज पूर्ण वेळ फक्त मराठी माणसांचा व्यवसाय पुढे जाण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी करतोय. आज हा जो प्रोग्राम मी तुम्हाला शिकवला, हाच शिकवण्यासाठी कमीत कमी ₹10,000 घेतले जातात. प्रोफेशनल जे स्वतःला कोच म्हणून जे पुढे जातात, ते ह्याचा ₹10,000 तरी घेतातच घेतात. तेही मी तुम्हाला सर्व फ्री दिलेलं आहे. हे जे 14 दिवसाचं आपलं ट्रेनिंग आहे, या ट्रेनिंगसाठी कमीत कमी 40,000 ते ₹50,000 घेणारे लोक आहेत. मी सर्व तुम्हाला फ्री दिलेलं आहे. दत्तक योजना काय सांगते? तुम्ही या, शिका, तुमचा व्यवसाय वाढवा आणि मग तुम्ही संस्थेला मदत करा. आता ती मदत 2 प्रकारे आहे. मला सांगा, जिथं तुम्ही महिन्याला ₹5,00,000 कमवता, तिथं जर तुम्ही ₹20,00,000 कमवायला लागलात, तर तुम्ही मदत करणार आहात तुम्ही संस्थेला. मग काय मागच्या वेळेस मी विचारलं होतं, किती मदत करणार? कोणी म्हटलं 5%, कोणी म्हटलं 10%. आता 20,00,000च्या 10% जरी म्हटलं किंवा 10,00,000च्या 10% म्हटलं तरी पण ₹1,00,000 होतात. बऱ्याच लोकांना ही रक्कम जास्त जाते. जर रिअल एस्टेटमध्ये असतील किंवा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये असेल, तर ही रक्कम जास्त जाते. सो मग हे म्हणतात, "सर एवढे पैसे तुम्हाला द्यायचे का?" तेव्हा आम्ही बोलतो, की एकतर हा ऑप्शन निवडा किंवा सेकंड ऑप्शन एक लमसम अमाउंट ठरवा, की तुम्ही किती फाउंडेशनला मदत करू शकता. मग त्यातून एक नंबर पुढे आला, की सर एक काम करूयात आपण ₹60,000 देऊयात. मग ते द्यायचे कसे? आज मी तुम्हाला जरी म्हटलं, की सर ₹60,000 द्या, मी तुम्हाला सर्व शिकवतो. मित्रांनो, तुमच्यापैकी कित्येक लोक असे आहेत, की जे वन टाईम नाहीच देऊ शकत. दत्तक योजना फ्री नाही. त्याचे फीज आहेत. किती फीज आहेत ते पण सांगतो मी तुम्हाला. दत्तक योजना आहे, हे कोणतं सांगितलं? सचिन चाकणे. अगदी बरोबर आहे. फ्री आहे की 60K फी आहे? एक सांगतो. हेच सांगतो, एक्सप्लेनेशन देतोय मी. सचिन सर ऐकून घ्या. ओके. दत्तक योजनेसाठी एक लमसम अमाउंट ठरली. हे लोकांनीच आम्हाला सांगितले, की सर एक काम करा, बाहेर ₹30,00,000 घेतात, कोणी ₹10,00,000 घेतात. आपण एक 12 महिन्यासाठी ₹60,000 घेऊयात. पण त्याच्यामध्ये वन टाईम द्यायचं म्हणतं कित्येक लोकांना खरंच तेवढे पैसे नाहीत, हे मलाही माहीत आहे. मी त्यांना 2 ऑप्शन दिले. हे 60,000 द्यायचे कसे? एक काम करायचं, प्रत्येक महिन्याला 5-5 हजारांनी 12 महिने द्या. किंवा काही लोक असे आहेत, की ज्यांना ₹5,000 सुद्धा ही मोठी अमाउंट वाटते. तेव्हा आम्ही त्यांना म्हणतो, की एक काम करा, तुम्ही ना प्रत्येक महिन्याला ₹1,000 द्या. तसंही आपण 5 वर्ष सोबत राहणार आहेत. शिकवणार आम्ही तुम्हाला 1 वर्ष शिकवणार आहेत. परंतु पुढचे 4 वर्ष सुद्धा आम्ही तुमच्या बरोबर आहेत आणि तुम्ही कुठेही जाणार नाहीत. बाकीचे लोक बोलतात, तुम्हाला ई देतो, पण तुम्हाला फायनान्स करावं लागेल. सगळे ट्रेनर काय बोलतात, तुम्हाला फायनान्स करावं लागेल आणि फायनान्सला मग बजाज फायनान्स किंवा हे फायनान्स, ते फायनान्स आणि त्यासाठी तुमचं सिबिल चेक केलं जातं, तुमचं पॅन कार्ड बघितलं जातं. आम्ही तुमच्याकडून कुठलेही डॉक्युमेंट घेत नाही. एक फॉर्म असतो, फक्त तो फॉर्म भरून घेतला जातो.
एक अर्ज असतो आणि एक फॉर्म असतो बँकेचा नॅच फॉर्म. तेवढा फक्त भरून घेतला जातो. महिन्याला तुम्ही हजार-हजार रुपये देऊ शकता. तुम्हाला 60,000चं लोन जरी द्यायचं म्हटलं, तरी लोक तुमचं बऱ्याच चौकशा करतात, बरंच काय-काय पाहतात. परंतु आम्हाला तुमचं काहीच पाहायचं नाही. आम्हाला फक्त एकच गोष्ट पाहिजे, तुम्हाला पुढे जायची इच्छा आहे का? पहिले 2 महिने आठवड्यातून एकदा प्रत्येक रविवारी सकाळी 7 ते 9 या वेळामध्ये ही बॅच असते. सकाळी रविवारच्या दिवशी सकाळी. त्या दिवशी जे शिकवलेलं आहे ते आठवडाभर तुम्हाला त्याच्यावरती होमवर्क करायचे आहेत. त्याच्यावरती काय-काय करणार आहात, ते तुम्ही मेल करायचं आहे. ते मेल केल्यानंतर ते आम्ही चेक करतो. हां, हे ओके आहे का? रविवारी जे आहे ते बुधवारच्या अगोदर तुम्हाला मेल करायचं आहे. त्याच्यामध्ये करेक्शन करून पुन्हा तुम्हाला शुक्रवारी पुन्हा गुरुवारी रात्री परत त्याच्यावरती मेल करायचे आहेत. त्याच्यावरती करेक्शन करून शुक्रवार, शनिवारमध्ये तुम्हाला करेक्शन करून असं आठवडाभर आम्ही तुमचं ते काम करतो आणि एक परफेक्ट मॉडेल तुमचं बनवतो. अशा प्रकारे प्रत्येक आठवड्यात वेगवेगळ्या सब्जेक्टवरती पहिल्या 2 महिन्यामध्ये तुमच्या बिझनेसमध्ये एक सिस्टम लावणं, तुमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी, तुमची सेल्स स्ट्रॅटेजी या सर्व गोष्टींवरती काम केलं. तुमच्या पुढच्या 5 वर्षाचे प्लॅन तयार केले जातात, की 5 वर्षामध्ये तुम्हाला किती पैसा कमवायचा. ऑन पेपर सर्व गोष्टी होतात. त्यानंतर 2 महिने झाल्यानंतर आता जे शिकलेलं आहे ना, ते एक्झिक्युशन करायचं आपल्याला पुढचे 10 महिने. फुल एक्झिक्युशन असतं, फुल एक्झिक्युशन. आणि त्यामधून महिन्यातून एकदा आता तुम्ही नेक्स्ट लेव्हलला चालला तर त्याच्या पुढचं नॉलेज तुम्हाला पाहिजे. याप्रमाणे महिन्यातून एकदा याप्रमाणे पुढचे 10 महिने चालतात. अशाप्रमाणे 12 महिन्यामध्ये तुम्हाला एकदम परफेक्ट बनवलं जातं. 13व्या महिन्यामध्ये मित्रांनो खरंच तुम्हाला आमची गरज पडत नाही. आता हे जर तुम्हाला शिकायचं म्हटलं, जे 2 महिन्यामध्ये मी शिकवतो, त्यासाठी इतर ठिकाणी 1-1 वर्ष शिकवलं जातात. मला साधं वाटतं, तर 1 वर्ष शिकण्यामध्येच घातलं, तर तुम्ही एक्झिक्युशन कधी करणार? कदाचित पहिल्या महिन्यात जे शिकलात ते 12व्या महिन्यात विसरून पण जाल तुम्ही. म्हणून आम्ही 2 महिन्यामध्ये मॅक्सिमम सिलेबस कव्हर करतो आणि पुढे तुम्हाला त्याचं एक्झिक्युशन तुमच्याकडून करून घेतो. आनंदी परिवार फाउंडेशनचं एकच वैशिष्ट्य आहे एक्झिक्युशन. तुमच्याकडून ते करून घेतलं जातं. आताच किशोर बारे सरांनी एक जळगावमधला एक रेफरन्स टाकलाय. दंतयोग डीची ॲड त्यांनी जवळच्या दुकानात बघितली. हे दंतयोग डी कोण आहेत? तर सचिन राठोड नावाचे जळगावचे व्यक्ती ऑनलाईन प्रोग्राम करतात. दंतयोग डी नावाने एक टूथपेस्ट विकतात. स्वतः त्यांनी एक मॅन्युफॅक्चरिंग करून घेतलेलं आहे. स्वतःचं मार्केटिंग ते स्वतः करतात. एका महिन्यामध्ये त्यांचे 200च पेस्ट विकल्या जायच्या. पण जसं ते दत्तक योजनेमध्ये जॉइन झाले, पहिल्या आठवड्यामध्ये 1200 पेस्ट विकल्या गेल्या. दुसऱ्या आठवड्यामध्ये 1000 पेस्ट विकल्या गेल्या. जो व्यक्ती महिन्याला 200 विकत होता, त्यांचा रिप्लाय होता मागच्या आठवड्यामध्ये, मागच्या रविवारी, "सर एका दिवसामध्ये 216 पेस्ट विकल्या गेल्या." जे महिन्याभरात 200 विकायचे. हा रिझल्ट आहे. आणि याची जाहिरात आम्ही कुठे करत नाही मित्रांनो. मी परत सांगतो, मी कधी जाहिरात करत नाही. जेव्हा त्यांचा मला कॉल आला, तेव्हा त्यांनी सांगितलं की असं-असं आहे. आमच्या कुठल्या जाहिरातीमध्ये टेस्टिमोनियल्स कुठे हे आम्ही कधीच करत नाहीये. कारण मी नेहमी बोलतो, की येवले अमृततुल्य. कित्येक लोक म्हणतात, की येवलेला आम्ही घडवलं आणि आम्ही घडवलं म्हणणारे असे कित्येक लोक आहेत. कित्येक लोक आहेत जे म्हणतात, की येवलेनं आम्ही घडवलं, येवलेनं आम्ही घडवलं. मी नेहमी ह्या ट्रेनरला बोलतो, की जर तुम्ही येवलेंना घडवलं, तर येवलेसारखा दुसरा एखादा चहावाला का नाही आणखीन घडला? जो पुढे जाऊ शकतो. तर मित्रांनो तुमच्या आतमध्ये ते गट्स आहेत. फक्त तुम्हाला दिशा द्यायचं काम आम्ही करतो. आम्ही कधीही या तुमच्या यशाचं मार्केटिंग करून आणखीन लोकांना बोलवायचे कधीच करत नाहीये. कधीच नाही करत. आणि एक भारतामध्ये फार मोठे एक ट्रेनर आहेत. फार मोठा बिझनेस. त्यांना मी एकदा बोललो होतो, की ज्यांचा बिझनेस 10 कोटीचा आहे, त्या व्यक्तीला 40 कोटीवरती घेऊन जाणं एकदम सोपं आहे. त्या व्यक्तीला 100 कोटीवरती घेऊन जाणं एकदम सोपं आहे. पण जो काहीच नाहीये, त्या व्यक्तीला कुठेतरी ते 50 लाखावरती 1 कोटीवरती घेऊन जाण्याचं ते चॅलेंज तुम्ही घ्याल का? नाही म्हटलं, आम्ही असं काही करत नाही म्हटलं. आम्हाला त्याचे काही खेळण्यात पण इंटरेस्ट नाहीये. आनंदी परिवार फाउंडेशन म्हणते तुमच्याजवळ काही नसू देत. तुम्हाला काम करायचं ना, आता कोणतरी सांगितलं, की न्यू लोकांसाठी नवीन लोकांसाठी बिझनेस करायला हे फार चांगल्या प्रकारे काम करतात आणि जे व्यवसायामध्ये आहेत ना, त्यांनाही फार पुढे चांगल्या प्रकारे घेऊन जाऊ शकतो. तुमच्याजवळ काहीच नाही ना, आमच्याकडे स्नेहल मदने म्हणून एक मॅडम होत्या, जे आमचा करोडपती नावाचा प्रोग्राम घेतात आता. त्यासाठी मी वास्तविकतेवरती बोलतो. लोक बोलतात आम्हाला 50 कोटी कमवायचे, 100 कोटी कमवायचे. अरे अकाउंटला ₹1,00,000 तरी आहेत का? आपल्यापैकी एक दिवशी मी विचारला होता प्रश्न, किती लोकांच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ₹1,00,000 आहेत? 3-4 लोक सोडले तर कोणाच्याच अकाउंटवरती नव्हते. आधी आपल्या अकाउंटला ₹1,00,000 राहत नाहीत. 100 कोटी विचारायच्या गप्पा मारतात ते 100 कोटी घ्यायचे. स्वप्न पहा नक्की, पण वास्तविकतेवरती राहून मग मी म्हणतो 100 कोटीच्या अगोदर 1 कोटी तुमच्या अकाउंटला अगोदर कसे येतील? लिक्विडमध्ये लिक्विडमध्ये. त्याचा आधी विचार करा, की त्या 1 कोटीला तुम्ही व्हाईटमध्ये गव्हर्नमेंटला टॅक्स देऊन तुमच्याकडे राहिले पाहिजे. वास्तविकतेवरती बोलतो. तसं दत्तक योजनेमध्ये आम्ही प्रॅक्टिकल बोलतो आणि आमचं एकच ब्रँड प्रॉमिस आहे. कुठल्याही प्रकारचं कर्ज न घेता आहे त्या पैशामध्ये तुमचं उत्पन्न 4 पट वाढवायचं. बस. तुमचा बिझनेस नवीन असू द्या, तुमचा बिझनेस जुना असू द्या, तुमच्यासाठी हे उपयोगाचं आहे मित्रांनो. 100% उपयोगाचं आहे. सो या त्याचा फायदा घ्या आणि काय आहे आनंदी परिवार फाउंडेशन? डॉक्टर कुमार गायकवाड काय आहेत? कशाप्रकारे ट्रेनिंग दिलं जातं? वास्तविक आहेत का हवेत आहेत? या सर्व गोष्टी तुम्ही पाहिलेल्या आहेत मागच्या दिवसात.
सो ज्यांना वाटतं की मला माझा बिझनेस वाढवायचा आहे, त्या लोकांनी आजच मंजुषा मॅमला कॉल करा किंवा उद्या कॉल करून बोला आणि तुमचं ऍडमिशन करून घ्या. इथं कुणालाही बळजबरी नाहीये. फक्त एकच सांगेन, तो फॉर्म तुम्ही एकदा भरला, मला त्याच्यामध्ये जॉईन व्हायचं आहे, तिथून तुम्हाला एक्झिट होता येत नाही, कारण तो फॉर्म बँकमध्ये जमा होतो. सो तिथून प्रत्येक महिन्याला तो ₹1,000 तुमचा ईएमआय कट होत राहतो. मग तुम्ही जो घ्यायचा आहे तो घ्यायचा. एक तर तुमच्या अमाऊंटच्या तुमचे जे टोटल टर्नओव्हर आहे त्याच्या एक्स अमाऊंट तुम्ही आम्हाला द्यायचा, ते अमाऊंट ठरवली जाते. पण त्यानंतर तुमच्या अकाउंटवरती आमचं कंट्रोल राहतं. कारण तुम्ही आम्हाला सांगाल जर बँकिंग काहीच झालेलं नाहीये, तुम्ही सर्व कॅशने व्यवहार केला, तर मग मात्र तुम्ही फाउंडेशनला काही देणार नाही. सो तिथे कुठेतरी कंट्रोल राहतं. कित्येक लोकांना ते नको असतं. म्हणून म्हणतात की सर लमसम आम्ही 60,000 देतो. ज्यांच्याकडे आहे ते वन टाइम देतात. ज्यांच्याकडे जरा बरे आहेत ते म्हणतात की महिन्याला ₹5,000-5,000 देतो. ज्यांना काहीच नसतं किंवा सर्वांना मी सांगेन की मंथली 1000चा प्लॅन घ्या. इझी तुम्ही देऊ शकता. पहिल्या 2 महिन्यात शिकला तुमचे 2,000 जातील. पण पहिल्या आठवड्यामध्ये तुमचा एवढा बिझनेस होतो की तुम्ही ते 60,000 पेक्षा जास्त कमवता. म्हणून आम्ही म्हणतो की या शिका, आधी कमवा आणि मग द्या. सिंपल, सिंपल. कारण महिन्याभरात तुम्ही ₹1,000 दिले तर मी नेहमी सांगतो, की महिन्याभराचा तुमचा चहाचा खर्च जरी तुम्ही बाजूला काढला, तरीही तुम्ही आरामात, आरामात तुम्ही दत्तक योजनेचे हे जे काही पैसे आहेत ते देऊ शकता. ज्याला भाग घ्यायचा आहे त्यांनी कॉल करा. बाकी लोकांना मी कधीच फोर्स करत नाही, कारण मला ते कुत्र्याची गोष्ट फार चांगली माहिती आहे. जेव्हा टोचेल तेव्हा तो आपोआप उठेल. पण कदाचित तोपर्यंत गँग्रीन झालेला असेल, त्याला कॅन्सर झालेला असेल आणि तिथे कोणीच काही करू शकणार नाहीये. सो ते गँग्रीन होण्याच्या आधी, आता इथलं बिझनेसचा गँग्रीन काय आहे, तर कुठेतरी फार मोठं कर्ज आहे, कर्जबाजारी होऊन सगळं विकण्याची वेळ येते. त्याचं वाट पाहू नका. त्याच्या अगोदर जेवढं तुम्हाला काय करता येईल आणि जेवढ्या लवकर तुम्हाला तुमच्या बिझनेसवरती काम करता येईल, त्याच्यावरती काम करा. आनंदी परिवार फाउंडेशन सदैव सदैव तुमच्यासोबत आहे. येस. सो आता शेवटाकडे आपण जाऊयात. आजचा हा 5वा सेशन आहे. पुढचा शेवटचा सेशन असेल बुधवारच्या दिवशी. त्यानंतर ही बॅच संपून जाईल. जे नवीन लोक आले आहेत त्यांना ग्रुपवरती व्हिडिओ शेअर केलेले आहेत. ते व्हिडिओ पाहून तुम्ही पाठीमागचे झालेले सेशन बघू शकता. येस, कुणाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. आपण शेवटाकडे चाललोय आता. कुणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. कमेंट बॉक्स मी ओपन केलेला आहे आणि मी थोडासा माझा व्हिडिओ बंद करतो. मी येस येस. चला, सर्वांना पटते का हे? पटलं असेल तर काहीतरी कमेंट बॉक्समध्ये टाका. वास्तविक आहे, काहीतरी आहे. ज्या लोकांना आमच्यासोबत सोशल वर्क करायचं आहे, मी त्या सर्वांना सांगेन, तुमचं नाव, मोबाईल नंबर, शहराचं नाव आणि तुम्ही सोशल वर्क असं त्या ठिकाणी लिहून पाठवा. तुम्हाला सिंपल फक्त अशा ज्या योजना, असे जे आमचे प्रोग्राम येतात, संदीप काळे सर थँक्यू. जेव्हा अशा काही प्रोग्राम असणार आहेत त्यावेळेस तुम्हाला जे लिंक पाठवतो ते फक्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा. तेच सोशल वर्क आहे. आणि राहिला प्रश्न, जे मी सांगितलं संघटक पद तुम्हाला त्या शहराचं, तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं दिलं जातं. त्याचा फायदा हा आहे की तुम्ही एक गुडविल तयार करताय तुमचं. येस, हा माणूस आहे जो सोशल वर्क करतो आणि त्या गुडविलच्या पाठीमागे मग तुम्ही तुमचा बिझनेस करा. ते गुडविल घेऊन तुम्ही मार्केटमध्ये जेव्हा जाता की अरे हा माणूस फार चांगला आहे, तेव्हा ते लोक तुमच्याकडे विश्वासाने बघतात आणि सहज तुमच्याकडून ती वस्तू विकत घेतात. येस. प्रति महिना 1,000 असे 60 महिने भरायचे आहेत का? अगदी बरोबर आहे सर. आणि तुम्हाला जर असं वाटलं 1 वर्षानंतर की आता 1,000 नको आहे, राहिलेले सर्व देऊन टाकायचे, तर तुम्ही एक वन टाइम सुद्धा देऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही. ओके, गोपाल सर बोलतायत की सोशल वर्कसाठी मी टाकलेला रिस्पॉन्स नाही भेटला काही. नक्की भेटेल सर. उद्याचा प्रोग्राम झाला ना की सर्व बॅचमधल्या सर्वांना एकत्रित रिस्पॉन्स दिला जातो. येस, नक्की नक्की भेटेल. मच्छिंद्र आव्हाड सर नाशिक सर, मोबाईल नंबर पण टाका सर. एकाच मेसेजमध्ये येऊ द्या. रमेश शिंदे औरंगाबाद. येस, ज्यांनी आणखी आपले कॉन्टॅक्ट नंबर टाकलेले नाहीयेत त्या ठिकाणी त्यांनी टाकायचं आहे. तर तुम्ही लोक आलात, गेले 5 दिवस तुम्ही पाहत आहात, 5 सेशन पाहिलेले आहेत. परवाचा सेशन हा शेवटचा सेशन असेल. सो तोही तुम्ही पहा आणि तुमचा विकास करून घ्या. जेवढे काही शिकायला भेटतं तेवढं शिका. कुणाचे प्रश्न मला दिसत नाहीत, त्यामुळे आपण थांबायला काही हरकत नाही असं मला वाटतं. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांच्या भावी जीवनासाठी हार्दिक 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 शुभेच्छा देतो. तुमच्या सर्वांचा व्यवसाय चांगला चालावा, तुम्ही एक चांगले आनंदी उद्योजक बनावे, तुमची प्रगती व्हावी, याच तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. आनंदी परिवार फाउंडेशन सदैव तुमच्या सोबत आहे.
या परिवाराचे सदस्य बना. एका सदस्यासारखं परिवारासोबत या आणि तुमची प्रगती करून घ्या. आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत. ज्यांना कमेंट बॉक्समध्ये काही कमेंट्स करायचे त्यांच्यासाठी पुढचे 2-3 मिनिट मी कमेंट बॉक्स ठेवतोय. ज्यांना काही विचारायचं असेल त्याच्यावर विचारू शकता. थँक यू.